पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाममंगळाचे तेने गुणे। आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। तुकामने मुक्ती परिनिली नवरी, तुकामने मुक्ती परिनिली नवरी। आता दिवसचारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भक्तिपर आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा। जीवनाची व्याख्या जर पुढील प्रमाणे केली तर मला वाटतं काही फारसं वावगं ठरणार नाही की जीवन म्हणजे काय। तर चांगलं मरण येण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजे जीवन होय, किंवा चांगलं मरण येण्यासाठी आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजे जीवन होय। आता हे चांगलं मरण म्हणजे काय, तर एअर कंडिशनच्या बंगल्यात मरण आलं म्हणजे चांगलं मरण नव्हे। 10-20 हजार लोक अंत्ययात्रेला आले म्हणजे चांगलं मरण नव्हे। देह चंदनाच्या लाकडात जाळला म्हणजे चांगलं मरण नव्हे। मग हे चांगलं मरण म्हणजे काय, तर मरण समयी मुखामध्ये रामनाम यावं आणि देह सुटावा। मरण समयी मुखामध्ये रामनाम यावं आणि प्राण जावा, याला म्हणतात चांगलं मरण। अंतकाळीचं स्मरण हे जीवनाचं फलित असतं। माझं वाक्य पुन्हा ऐका आणि अंडरलाईन करून ठेवा। अंतकाळीचं स्मरण हे जीवनाचं फलित असतं आणि ते अंतकाळीचं स्मरण रामनाम असावं। रामनाम स्मरून प्राण त्यागावा, याला म्हणतात चांगलं मरण आणि यालाच म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा। मरण समयी रामप्रभूने आमच्या चित्तात येऊन उभा राहावं आणि रामनाम स्मरून आम्ही प्राण त्यागावा, याला म्हणतात चांगलं मरण आणि यालाच म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा। आणि हे सफल जीवन असतं। लोकांनी जीवनाच्या अनेक व्याख्या बनवल्यात। गडगंज पैसा कमवणं म्हणजे जीवन, पदे आणि प्रसिद्धी मिळवणं म्हणजे जीवन, या जीवनाच्या क्षुद्र व्याख्या आहेत। तर जीवन म्हणजे काय, तर चांगलं मरण यावं यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजे जीवन होय। अर्थात चांगलं जीवन म्हणजे, अर्थात चांगलं मरण म्हणजे मरण समयी मुखामध्ये रामनाम यावं आणि प्राण सुटावा। मरण समयी मुखामध्ये रामनाम यावं आणि प्राण सुटावा, याला म्हणतात चांगलं मरण आणि यालाच म्हणतात सफल जीवन। जन्म जसा एक सोहळा आहे तसं मरणही एक सोहळा व्हावं। ज्ञानोबा बोलले,
देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना मनोच नाही धनंजया जिया परी. जन्म मृत्यू हे सोहळे बनावेत. एक साधारण जीव जन्माला येतानाही रडतो आणि मरतानाही रडतो. महात्मा तसा नसतो. महात्मा भले जन्माला येत असताना रडत असेल परंतु मरताना हसत असतो. कबीर महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. जन्माला येताना बाळ रडतं पण मरताना माणसानं हसतमुख मरावं. एक साधारण जीव जन्माला येतानाही रडतो मरतानाही रडतो, परंतु महात्मा जन्माला येताना रडतो पण मरताना हसतो. आणि जो मरताना हसतो आणि हसत हसत प्राण त्यागतो, रामनाम स्मरून प्राण त्यागतो, त्याचं मरण सोहळा ठरतं, आनंद उत्सव ठरतं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की का झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. मृत्यूसोबत प्रत्येकाचे एक अतूट नाते है. मौत के साथ हर एक की रिश्तेदारी है. आज किसी से तो कल किसी से. मृत्यूसोबत प्रत्येकाचे एक अतूट नातं आहे. फक्त फरक एवढाच आहे की ते नातं आज कोणासोबत आहे तर उद्या कोणासोबत आहे, परंतु नातं मात्र जरूर आहे. मौत के साथ हर एक की रिश्तेदारी है. आज किसी से तो कल किसी से. मृत्यूसोबत प्रत्येकाचं एक अतूट नातं आहे. फक्त फरक एवढा आहे ते नातं आज कोणासोबत आहे तर उद्या कोणासोबत आहे. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. मनुष्य जन्माला येताना मृत्यूचं तिकीट काढूनच येतो. आणि म्हणून चांगलं मरण येण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना, आयुष्यभर केलेला प्रयत्न म्हणजेच जीवन होय. जीवन 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 आम्ही भोगतो, आम्ही जगतो. हे जीवन म्हणजे काय की आम्हाला चांगलं मरण यावं. चांगलं मरण येण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजे जीवन होय. आणि हे चांगलं मरण म्हणजे मरण समय मुखामध्ये रामनाम यावा आणि देह सुटावा, याला म्हणतात चांगलं मरण. हे सफल जीवन असते. अन्यथा लोक म्हणतात मेलं ते कुत्र्याच्या मौतीने, मेलं ते कुत्र्याच्या मौतीने. असं म्हणू नये. हे चांगलं मरण नाही. मरण चांगलं यावं आणि चांगलं मरण येण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना हे जीवन असते. मरण समय मुखामध्ये रामनाम यावा आणि प्राण सुटावा, याला चांगलं मरण म्हणतात. आणि यालाच शेवटचा दिस गोड व्हावा असंही म्हणतात. गीतेच्या 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण एक महान सिद्धांत मांडतायत. आणि भगवान बोलतायत की अंतकालेची मामव, अंतकालेची मामेव स्मरण मुक्तत्वा कलेवरम. ज्ञानोबा लिहित आहेत आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची वैजे. आणि जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार होऊ लागे. ज्ञानोबा ज्ञानोबा या वरील ओव्यातून सांगतायत की अर्थात भगवान कृष्णच बोलतायत, ज्ञानोबा लिहित आहेत की मनुष्य आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम करतो, मरण समयी तीच वस्तू त्याच्या चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मात मनुष्य तीच वस्तू बनतो. जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे, मरणाचे मेरे फार होऊ लागे.
जिवंतपणी ज्या वस्तूवर विशेषत्वानं प्रेम केले, सर्वात जास्त प्रेम केले, मरण समयी तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला ती वस्तू बनावी लागते. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. मरण समयी जे आठवले, जे चित्तात येऊन उभं राहिले, पुढच्या जन्मी ते बनावं लागतं. आणि मरण समयी चित्तात तेच येऊन उभं राहतं की आयुष्यभर जे विशेषत्वानं केले, ज्याच्यावर विशेष प्रेम केले, ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले, ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला ती वस्तू बनावीच लागते. एरवी तरी साधारण उरी आदळली मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईचे. मरण उरावर येऊन बसले, आदळले, आणि अशा वेळेस जे चित्तात येऊन उभं राहिले, ती वस्तू तुम्हाला पुढच्या जन्मात बनावीच लागते. हा एक महान सिद्धांत भगवद गीतेच्या 8व्या अध्यायात सांगतायत. एखादा मनुष्य पळतोय, वेगानं पळतोय, आणि पळताना त्याच्या वाटेत जर एखादी विहीर आली आणि दोन्ही पाय विहिरीत पडले, तर त्याला विहिरीत पडावंच लागतं. पर्याय नाही. पळतोय, विहीर वाटेत आली, एक पाय विहिरीत आहे आणि एक जमिनीवर आहे, कसा बसा तोल सावरू शकतो. परंतु पळताना विहीर जर वाटेत आली, दोन्ही पाय विहिरीत पडले, तर त्याला विहिरीत पडावंच लागतं. तसं मरण समयी अंतकरणात जे येऊन उभा राहील, ते पुढच्या जन्मी बनावंच लागतं. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. ज्ञानोबा आहे. मरण समयी जे चित्तात येऊन उभा राहील, पुढच्या जन्मी तुम्हाला ते बनावंच लागतं. हा एक महान सिद्धांत भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात बोलतायत. एखादा व्यापारी असतो, आयुष्यभर किंवा वर्षभर नाना प्रकारच्या वस्तू विकत घेतो आणि विकतो. वर्ष झाल्यानंतर त्याचा ताळा जर काढला, तर उत्तर एका आकड्यात येतं. 5 लाख नफा किंवा 5 लाख तोटा, जे काय असेल ते. उदाहरणार्थ 5 लाख नफा, 5 लाख तोटा. आयुष्यभर अनेक वस्तू घेतल्या, अनेक विकल्या, परंतु उत्तर किंवा हिशोब वर्षाच्या शेवटी एका शब्दात, एका अक्षरात येतो. 5 लाख नफा किंवा 5 लाख तोटा. तसं आयुष्यभर अनेक कर्म केली आहेत, अनेकावर प्रेम केलंय, आयुष्यभर अनेकावर प्रेम केले, अनेक कर्मे केलीत, परंतु ज्याच्यावर विशेषत्वानं प्रेम केले, जी वस्तू अतिशय आवडीने केली, ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले, मरण समयी तीच चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला तीच वस्तू बनावी लागते. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. ज्ञानोबा आहे. तुम्हाला जर बेरीज करायला दिली, एक 15-20 आकडे दिले, याची बेरीज करा म्हणलं, आकडे 15-20 आहेत, बेरीज केली, शेवटी उत्तर एका आकड्यात येतं. एका आकड्यात उत्तर येतं. तसं जीवनाचं हे उत्तर एकाच आकड्यात येतं. काय की आयुष्यभर ज्या वस्तूवर विशेषत्वानं प्रेम केलंय, सर्वात जास्त प्रेम केलंय, मरण समयी तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला तीच वस्तू बनावी लागते. असा एक महान शास्त्र सिद्धांत भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात मानतायत. आणि ज्ञानोबा लिहित आहेत की एरवी तरी साधारण उरी आदळली मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईचे. आयुष्यभर ज्या वस्तूवर विशेषत्वानं प्रेम केले, मरण समयी तीच चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्हाला तीच वस्तू बनावी लागते. असा एक महान सिद्धांत गीतेच्या 8व्या अध्यायात भगवंतानं मानलाय. मग असाच जर नियम असेल की आयुष्यभर ज्या गोष्टीवर सर्वात जास्त प्रेम केले, मरण समय तीच जर चित्तात येऊन उभी राहत असेल आणि पुढच्या जन्मी जर तीच वस्तू बनावी लागत असेल, तर मग का रामनामावर सर्वात जास्त प्रेम करू नये? माझं वाक्य नीट आहे का? आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केले, मरण समय तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्ही तीच वस्तू बनता, असा जर नियम आहे तर सर्वात जास्त प्रेम रामनामावर करा ना. मग सर्वात जास्त प्रेम जर रामनामावर केलं तर मरण समयी रामनामच चित्तात येऊन उभे राहील. तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल आणि पुढच्या जन्मी रामच बनाल, अर्थात मुक्त व्हाल. किती सोपं गणित आहे मुक्ती मिळवण्याचं.
तुम्ही आयुष्यभर रामनामावर प्रेम करा, विशेषत्वानं रामनामावर प्रेम करा. मरण समय रामनामच चित्तात येऊन उभा राहील. तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल आणि पुढच्या जन्मी तुम्ही रामच बनाल. आणि पुढच्या जन्मी रामच बनणं म्हणजे मुक्त होणं, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडणं. मग मरण समय रामनाम मुखात यावं आणि रामनाम स्मरून प्राण त्यागावा, हे सफल व्हावं असं वाटत असेल तर आयुष्यभर रामनामाचा अट्टहास करावा लागतो. आयुष्यभर रामनामाचा अट्टहास करावा लागतो. आणि तुकोबारा हेच म्हणतात की मी आयुष्यभर रामनामाचा अट्टहास केला, म्हणून आता माझ्या जीवनाचा शेवटचा दिवस गोड होईल. आणि म्हणून तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबारा म्हणतायत मी माझ्या जीवनात रामनामाचा अट्टहास केला. मग रामनामाचा अट्टहास केला म्हणजे नेमकं काय केलं? या अभंगामध्ये अट्टहास शब्द अतिशय महत्वाचा आहे आणि अट्टहास शब्द या अभंगाचा केंद्रबिंदू आहे. अट्टहास शब्द या अभंगाचा आत्मा आहे. या अट्टहास शब्दाकडे विशेषत्वानं लक्ष द्या. तुकोबाराय म्हणतात मी आयुष्यावर रामनामाचा अट्टहास केला. अट्टहास म्हणजे आटापिटा करणे. आटापिटा करणे. एखादा मुलगा आहे, त्याची तीव्र इच्छा आहे मला MBBS ला लागायचंच, तर तो जीवाचा आटापिटा करतो. कशासाठी? अभ्यास करण्यासाठी. अभ्यासाचा आटापिटा करतो आणि MBBS ला लागतो. तसं तुकोबाराय म्हणतात मी आयुष्यावर रामनामाचा आटापिटा केलाय, अर्थात अट्टहास केलाय. मग या अट्टहासामुळं शेवटच्या क्षणी रामनाम माझ्या मुखात येईल. मी रामनाम स्मरून प्राण त्यागेल आणि माझा शेवटचा दिवस गोड होईल. उदाहरण लक्षात घ्या. एखादा मुलगा MBBS ला लागायचे, तीव्र इच्छा आहे. MBBS ला लागण्यासाठी तो आटापिटा करतो. कशाचा आटापिटा करतो? अभ्यासाचा. मुलांनी वर्षभर अभ्यासाचा आटापिटा केलाय. वर्षभर आटापिटा केलाय अभ्यासाचा आणि MBBS ला लागलाय. तुकोबाराय म्हणतात मी आटापिटा केलाय रामनामाचा. फायदा काय? तर शेवटच्या क्षणी अंतसमय रामनाम माझ्या मुखात येईल. मी रामनाम स्मरून प्राण त्यागेल आणि मी रामस्वरूप होईल. माझा शेवटचा दिवस गोड होईल. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुम्हाला तुमचा शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? मरण समय मुखामध्ये रामनाम येणे आणि प्राण त्यागणे याला म्हणतात शेवटचा दिवस गोड होणे. मग हा शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटत असेल तर आयुष्यभर आटापिटा करावा लागतो, अट्टहास करावा लागतो. कशाचा? तर रामनामाचा. रामनामाचा अट्टहास करा, आटापिटा करा, अर्थात निरंतर रामनाम घोका. त्या निरंतर रामनाम घोकण्याला आटापिटा किंवा अट्टहास म्हणतात. आणि या रामनामाच्या अट्टहासानं मरण समय रामप्रभू चित्तात येऊन उभे राहतात. रामनाम चित्तात येऊन उभं राहतं. तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागता आणि रामस्वरूप बनता, मुक्त बनता आणि तुमचा शेवटचा दिवस गोड होतो. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. जीवनामध्ये रामनामाचा अट्टहास असावा, रामनामाचा आटापिटा असावा. आणि म्हणून तुकोबाराचे एक चरण लक्षात घ्या. महाराज लिहितात की तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नकावीचू बोल नामे विन. नकावीचू बोल नामे विन याला म्हणतात अट्टहास करणे. फोन करू नको, माझं प्रवचन चालू आहे, फोन करू नको. नामे विन, नकावीचू बोल नामे विन याला म्हणतात अट्टहास करणे, याला म्हणतात आटापिटा करणे. चरण महाराजाचं नीट ऐका. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नकावीचू बोल नामे विन.
नकावीचू बोल नामे विन म्हणजे रामनामाचा अट्टहास, रामनामाचा आटापिटा होय. रामनामाशिवाय एकही वायफळ शब्द आमच्या मुखातून निघता कामा नये. याला म्हणतात नकावीचू बोल नामे विन. हरिनामाशिवाय एकही वायफळ शब्द बोलू नका. सातत्याने हरिनाम घोका. नित्य सत्य अमित हरिपाठ जैसी. लावी मना पिसे गोविंदाचे. तुकोबार आहे. मनाला गोविंदाच्या नामाचं पिसं लावून घेणं हा गोविंदाच्या नामाचा, रामनामाचा अट्टहास असतो, आटापिटा असतो. रामनामात बुडून राहणं हा रामनामाचा अट्टहास असतो, आटापिटा असतो. रामनामाचा जीवनात अट्टहास असावा. रामनामाचा अट्टहास असेल तर तुम्हाला काहीही प्राप्त होतं. तुमचा शेवटचा दिवसही गोड होतो. पण जीवनात रामनामाचा अट्टहास असू द्या. रामनामाशिवाय एकही वायफळ शब्द मुखातून निघू देऊ नका. एखादा मुलगा आहे, वर्षभर अभ्यास करत नाही, परीक्षेला गेला, बसला, 3 तासाचा वेळ आहे, 3 तास परीक्षा हॉलमध्ये बसला पण अभ्यास केलेला नाही, कोरा पेपर देतो आणि निघून येतो. पण ज्याने भरपूर अभ्यास केला, अभ्यासाचा अट्टहास केलाय, असा अभ्यासाचा अट्टहास केलेला मुलगा परीक्षेला गेलाय, त्याला 3 तास पेपर लिहायला कमी पडतात, त्याचा पेपर उत्कृष्ट जातो, चांगल्या मार्काने पास होतो. तसं तुम्ही रामनामाचा अट्टहास केलाय, रामनामाचा आटापिटा केलाय, तुमच्याही जीवन मरणाचा पेपर उत्कृष्ट जातो. जीवन मरणाच्या परीक्षेत तुम्ही पहिले येता आणि जीवन मृत्यूचे स्वामी बनता, अर्थात राम बनता. तुमचा शेवटचा दिस गोड होतो. म्हणून रामनामाचा आटापिटा करा, रामनामाचा अट्टहास करा, शेवटचा दिस गोड होईल. एखादा डॉक्टर असतो, तुम्हाला गोळ्या देतो. तुम्ही तर सगळ्या गोळ्या जर एकदाच खाल्ल्या तर चालेल का? नाही चालणार. तसं रामनाम मी शेवटी म्हातारपण एकदाच घेईल म्हटलं चालेल का? नाही चालणार. आणि तुम्हाला म्हातारपण येईल हे तरी कशावरून? म्हातारपण येईल तरी कशावरून? म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धारू. तुम्ही म्हणाल आम्ही एकदाच म्हातारपणी नामस्मरण करू, काळ काय तुझा आज्ञा धारू. तुला म्हातारपण येईल कशावरून? काळ तुला मध्येच तरुणपणात ओढून नेईल, तू मरशील, म्हातारा होणार बी नाहीस. तू गेला, नामही गेलं. पण बरेचसे लोक म्हणतात की तरुणपणी मजा आजा करा आणि म्हातारपणी भक्तीला लागा, नामस्मरण करू. अरे पण म्हातारपणी येईल कशावरून? म्हातारपणी परमार्थ करू, काळ काय तुझा आज्ञा धारू. काळ काय तुझ्या आज्ञा धारक आहे का? तर तुला तरुणपणात ओढून नेईल, तू गेला, परमार्थही गेला. पण म्हातारपणी परमार्थ करू हे अतिशय चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही सावरले, जेव्हा तुम्हाला कळायला लागले, बालवयात तरुणपणात परमार्थाला लागा. प्रल्हाद बालवयात तरुणपणाला लागला, दानोबर आहे तरुणपणात परमार्थाला लागले. ज्ञानेश्वरी तरण्या बांड पोरानं लिहिली. ज्ञानेश्वरी कॉलेजच्या तरण्या बांड पोरांनी वाचावी. पण आम्ही म्हणतो म्हातारपणी परमार्थ करू. चुकीचं आहे. डॉक्टर गोळ्या देतो, तुम्ही म्हणाल मी एकदाच खाऊन टाकतो. तसं तुम्ही म्हणाल आम्ही एकदाच शेवटी रामनाम घेऊ, पण त्या शेवटाला जाताल कशावरून? मध्येच गचकले तर. म्हणून डॉक्टरने दिलेल्या गोळ्या रोज घ्याव्यात, नियमित घ्याव्यात. रामनाम ही रोज घ्यावं, नियमित घ्यावं. रामनामाचा अट्टहास असावा, शेवटचा दिस गोड होतो. भगवान शंकराच्या पिंडीवर त्या झाडीमधून, त्या तांब्यामधून थेंब 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 पाणी गळत असतं. मला वाटतं ते पाणी जर मोजलं तर दिवसभरात मिळून जास्त 2-3 बादल्या होतील. एकदा 3 बादल्या घ्या देवाच्या पिंडीवर होता ना, काय बिघडायले? पण असं करून चालतं का? नाहीये. पाणी थेंब थेंबच गळावं. थेंब थेंब पाणी ही सततधार, ही शिवनामाची प्रतीक आहे, ही शिवसाधनेची प्रतीक आहे, ही शिवसाधनेची उपासना आहे. ते भक्तीचं प्रतीक आहे. पाणी थेंब थेंबच गळावं, सततधार असावी, थेंब थेंब असावं. ते शिवभक्तीचं प्रतीक आहे. तसं नामही सतत असावं, ते हरिनामाचं प्रतीक आहे, हरिभक्तीचं प्रतीक आहे. नाम नित्य असावं, सतत असावं, नामाचा आटापिटा असावा, नामाचा अट्टहास असावा. आणि म्हणून नामाचा अट्टहास करा. नामासाठी सतीउताने निघा. गावरान शब्द खेड्यातला. नामासाठी सतीउताने निघा. नामाचा अट्टहास करा आणि त्या जोडीला सातत्यानं सत्कर्म करा. मरण समय अचूकरित्या रामनाम मुखात येईल. तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल, तुम्ही रामस्वरूप बनाल, जीवन मरणाचे स्वामी बनाल, मुक्त व्हाल. 2 गोष्टी आवर्जून करा.
राम नामाचा अट्टहास करा आणि त्याच्या जोडीला सातत्यानं सत्कर्म करा. एकही पाप आपल्या हातून घडू देऊ नका. अशा भ्रमात राहू नका की आयुष्यभर पाप करील आणि शेवटच्या क्षणी मरताना अचूकरित्या माझ्या तोंडात रामनाम येईल आणि मी मुक्त होईल. अशा भ्रमात राहू नका. आयुष्यभर राम घोकावा लागतो तेव्हा मरण समय राम मुखात येत असतो. आयुष्यभर पाप करून राम मुखात येत नसतो आणि शेवटचा दिसे गोड होत नसतो. असा मनुष्य नरकालाच जातो. म्हणून एकही पाप आपल्या हातून घडू देऊ नका. एकदा एक मनुष्य नाथ महाराजाकडे गेला आणि नाथ महाराजाला म्हणाला, महाराज तुमचं जीवन इतकं शांत आणि निष्पाप कसं काय? तुमचं जीवन इतकं शांत आणि निष्पाप कसं काय? थोडासा गावगुंड होता. गावगुंड आणि महाराजाकडे गेला आणि बोलला की महाराज म्हणले आम्हाला तुमच्यासारखं का जमत नाही, तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? नाथ महाराज म्हणले खाली बस. बसला. म्हणजे माझं सोड, मी तुला तुझं भविष्य सांगतो. आजपासून 8 दिवसात तू मरणार आहेस. म्हणतो काय? म्हणले हो. दचकलं ना. आता बोलणं शब्द नाथ महाराजाचा. नाथ महाराज शब्द कुठं खोटा होतो का? घाबरलं. जा म्हणले घरी, तुला 8 दिवसात काय करायचं करून घे, 8 दिवसांत तू मरणार आहेस. घरी गेलं जे अंतरून झोपलं जे झोपलं चादर घेऊन, तर जागचं झालं ना. बायका पोरं म्हणले काय झाले? म्हणले नाथ महाराजांनी सांगितलं तू 8 दिवसांनी मरणार आहे. अन्न पाणी वर्ज. बायका मुलाच्या आग्रहास्तव बळबळ एखादा अन्नाचा घास पाण्याचा थेंब घशाच्या खाली उतरत होता. उपाशी बसला. सारखं डोळ्यापुढे मरण दिसायला. 8 दिवसांनी मरणार, 8 दिवसांनी मरणार. मरण डोळ्यापुढे दिसायला. 7व्या दिवशी नाथ महाराजाकडे गेला आणि म्हणलं महाराज तुम्ही म्हणले 8व्या दिवशी मी मरणार आहे, आज 7वा दिवस आहे, उद्या मी मरतोय म्हणले, माझ्या उद्धाराचा काही मार्ग सांगा म्हणले. म्हणले खाली बस. बसला. म्हणले तू मरणार बिरणार काही नाही. नाथ महाराज म्हणतात तू मरणार बिरणार काही नाही म्हणले. म्हणले मग मी तुला खोटं सांगितले. म्हणले का? म्हणले तू प्रश्न काय विचारलाय की नाथ महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? म्हणले हो. म्हणले मग मला सांग या 8 दिवसात तू किती पापं केली? म्हणले महाराज कशाचं पाप आणि कशाचं काय? सारखा मरणाचा वाघोबा डोळ्यापुढे दिसतोय. पाप कशासाठी करून, कुणासाठी करून, कुणाच्या बळावर करू? सारखं मरण डोळ्यापुढे दिसतंय. पाप का करू, कुणासाठी करून, कुणाच्या बळावर करू? नाथ महाराज म्हणले तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. तू 8 दिवस मरण डोळ्यासमोर ठेवून जगलास. मरणाचा वाघोबा डोळ्यापुढे दिसत होता. तुझ्या हातून एकही पाप घडलं नाही. तसं मीही मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो, म्हणून माझ्या जीवनात एकही पाप कर्म घडत नाही. माझं जीवन शांत आणि निष्पाप आहे. तुम्हीही मरण डोळ्यापुढे ठेवून जगा. तुमच्या हातून एकही पाप घडणार नाही. आणि म्हणून मी बोललो की रामनामाचा अट्टहास करा आणि त्याच्या जोडीला सत्कर्म करा. आपल्या हातून एकही पाप घडू देऊ नका. आणि आपल्या हातून पाप घडू नये यासाठी नित्य मृत्यूचं स्मरण ठेवा. मरण डोळ्यापुढे ठेवून जगा. तुमच्या हाताने पाप घडणार नाही. घडलं तर सत्कर्मच घडतील. आणि मग ही सत्कर्म आणि हा रामनामाचा अट्टहास तुमचा शेवटचा दिस निश्चित रूपानं गोड करेल. याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून मन वढाळलंय, मन चुकीच्या दिशेने चाललंय, मन पाप करायलंय, तर मनाला मुठीत धरून राहा. मनाला आवर घाला. मना सदा मुठी धरून राहती. या मनाला मुठीत धरून ठेवा. लोक म्हणतात आम्हाला पांढरी खादी नको, का तर ती मळते. आम्हाला रंगीत खादी हवी, का तर ती मळत नाही. रंगीत खादी मळते परंतु ती दिसत नाही. पांढरी खादी मळते, ती दिसते. पांढरी खादी मळाल्यावर बोलते, ती म्हणते मला धू. तसं आमची कर्मही बोलतात आणि आमचं मन पुण्यवान आहे की पापवान आहे हे सांगतात. आपली कर्म ही आपल्या मनाचा आरसा असतात. आपली कर्म ही आपल्या मनाचा आरसा असतात. आपली कर्म दाखवत असतात की आपलं मन चांगलं आहे की वाईट आहे, आपलं मन पुण्यवान आहे की पापवान आहे. म्हणून नेहमी कर्माचा आभार मानला पाहिजे. कर्म हे मानवी मनाचा आरसा असतात. नेहमी मन हे वरून वरून एका डबक्यातल्या पाण्यासारखं स्थिरावलेलं दिसतं, पण एक मोठा दगड घेतला आणि त्या डबक्यात टाकला तर सगळी घाण खवंदळून वर येते. तसं आपली कर्म आपल्या मनातली घाण दाखवत असतात. आणि ज्यावेळेस आपल्या मनातली घाण आपल्याला दिसेल, अर्थात आपलं मन वाईट वागते, पाप करते, त्यावेळेस ताबडतोब मनाला आवर घाला, स्वतःला सावरा. कारण हा क्षण तुमच्या पुनर्जन्माचा असतो. मनाला आवर घाला.
कणाकणाने लक्ष्मी मिळावी लागते, तसे क्षणाक्षणाने रामनामाचा अभ्यास करावा लागतो. आपल्या प्रत्येक कृतीची चिन्ही आपल्या जीवनरूपी दगडाला आकार देत असते. मनाला आवर घाला. सदैव अशी खटपट करा की डोळा पवित्र राखीन, कान कोणाची निंदा ऐकणार नाहीत, भगवंताचं भजनच ऐकतील. तोंड कोणाची निंदा करणार नाही, तोंड सदैव मुखाला रामनामच घेईल, जीभ पवित्र बोलेल. ही खटपट सदैव करा. डोळा पवित्र राखील, कान निंदा ऐकणार नाही, हरिभजन ऐकेल, जीभ निंदा करणार नाही, जीभ मुखानं किंवा जीभ सतत रामनामच घेईल. ही सदैव खटपट करा. एकही गलिच्छ कर्म आमच्या हातून घडू देऊ नका. मनाला मुठीत धरून राहा, मनाला आवर घाला. डोंगरावर पडलेलं पाणी जर एका दिशेने वाहिलं तर त्याची नदी बनत असते. तसं आमच्या जीवनाचा सगळा प्रवाह भक्ती आणि सत्कर्म या एकाच दिशेने वाहिला तर याची भक्तिरूपी नदी बनत असते. म्हणून सदैव सत्कर्म करा आणि रामनामाचा अट्टहास करा. शेवटी हुकमी डाव पडेल. शेवटी हुकमी डाव पडेल. बराच समय अचूकरित्या रामनाम तोंडात येईल. तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल, जीवन मरणाचे स्वामी बनाल, मुक्त व्हाल. आणि यालाच म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. आटापिटा करा रामनामासाठी. रामनामाचा अट्टहास, रामनामाचा आटापिटा असावा आणि त्याला सत्कर्माची जोड द्यावी. निश्चित रूपानं शेवटचा दिस गोड होतोच. तुकोबारा हेच सांगतायत की मी आयुष्यभर रामनामाचा आटापिटा केला, अट्टहास केला, सातत्यानं सत्कर्म केली आणि या दोन गोष्टीमुळं निश्चित रूपानं माझा शेवटचा दिस गोड होईल याची मला खात्री आहे. तुम्ही रामनामाचा आटापिटा करा, अट्टहास करा, सदैव सत्कर्म करा, तुमचा शेवटचा दिस गोड होईल. अर्थात मरण समय रामनाम मुखात येईल, तुम्ही प्राण त्यागाल आणि शेवटचा दिस गोड होईल. हनुमान महाराज लिहितात की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. गांधीजींना नथुराम गोडसेने गोळी मारली. तुम्हाला माहित आहे गांधीजीच्या समाधीवर हे राम शब्द कोरलाय. कशामुळे कोरलाय? बाकी अनेक लोकांच्या समाधी आहेत तिथं घाटावर दिल्लीला. अनेक प्रधानमंत्री आहेत, राष्ट्रपती आहेत, इतर काही थोर पुरुष असतील, परंतु फक्त गांधीजीच्या समाधीवर हे राम शब्द कोरलाय. कशामुळे माहिती? ज्यावेळेस गांधीजीला नथुराम गोडसेंनी गोळी मारली त्यावेळेस गांधीजी हे राम म्हणाले आणि प्राण सोडला. याला म्हणतात शेवटचा दिस गोड होणे. तुम्हाला कसे मरण येऊ, नैसर्गिक येऊ, अनैसर्गिक येऊ, कसं येऊ, मरण आलंय, पण मरताना हे राम म्हणावून प्राण सोडावा. गांधीजीला गोळी मारणं आणि मुखातून हे राम शब्द निघणं आणि प्राण सोडणं एकच झालं. याला म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. गांधीजीने हरिनामाचा किती अभ्यास केला असेल विचार करा. एरवी जर साधारण माणसाला कुणी गोळी मारली असती तर त्याच्या तोंडातून निघाला असता आयो बाबो दादा मेलो रे देवा रे वाचव रे असा बोंबलला असता मनुष्य. काही विचित्र आवाज काढले असते. मेलो रे दादा हो बाबो मामा हो देवा हो वाचव रे आई ग हे शब्द त्याच्या तोंडातून निघाले असते. गांधीजीच्या तोंडातून हे शब्द निघाले नाही. गोळी शरीरात शिरणं आणि हे राम म्हणणं आणि प्राण सोडणं याला म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. गांधीजी आयुष्यभर गीता जगले. आतून सतत रामनामाचा अट्टहास. रामनाम हे गांधीजीचं फार आवडतं होतं. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. आतून अंतकरणात सातत्यानं रामनामाचा जप. गांधीजीच्या जीवनात रामनामाचा अट्टहास होता आणि बाहेरून शुद्ध कर्माचरण होतं. रामनामाचा अट्टहास आणि शुद्ध कर्माचरण या दोन्ही गोष्टींनी मरण समय गांधीजीच्या मुखात रामनाम आलं. रामनाम स्मरून त्यांनी प्राण त्यागला आणि गांधीजी हा आत्मा महात्मा बनून परमात्म्यात विलीन झाला. याला सफल जीवन म्हणतात, याला धन्य जीवन म्हणतात आणि यालाच शेवटचा दिस गोड होणे असंही म्हणतात. गांधीजीचा शेवटचा दिस गोड झाला का
गांधीजींनी हे राम म्हणून प्राण त्यागला, आणि हे राम म्हणून प्राण त्यागणं यालाच म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पण गंमत अशी की आजकाल लोक रामनामाकडे जायला धजतच नाहीत. लोकांना फक्त पोटाचं पडले. 2 टायमाची भाकरी हेच लोकांचं लक्ष झालंय. भगवत प्राप्तीची ओढ लोकात दिसून येत नाही. तुम्ही बघा, नोकरी पैसा, नोकरी पैसा, नवरा नोकरीला, बायको नोकरीला, दोघं घराच्या बाहेर, पोरं इकडं मोकार टुकार झालेत, त्यांना वळणं राहिले नाही. पैसा 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 पैसा, गाड्या घोड्या बंगला, हेच आमचं ध्येय बनलंय. परमात्मा प्राप्ती हे ध्येय राहिलंच नाही. एकच ध्येय, केवळ ध्येय भरण, 2 टायमाची भाकरी हेच माणसाचं उद्दिष्ट झालंय. नरवरा बोलतात केवळ ध्येय भरण हे जाण उघडी नागवण, या कारणे येत अंतकरण द्यावे ना. केवळ देहाचं भरण ही उघडी नागवण आहे. जीवनाचा उद्देश भगवत प्राप्ती असावा. जन्म मृत्यूच्या पेऱ्यातून बाहेर पडणं हा आमचा उद्देश असावा. रामस्वरूप बनणं हा आमचा उद्देश असावा. अर्थात मोक्ष हा आमचा उद्देश असावा. हा राहिला नाही. 2 टायमाची भाकरी हा आमचा उद्देश झालाय. आणि म्हणून मनुष्ययोनी त्यागासाठी आहे, भोगासाठी नाही, हे लक्षात ठेवा. मनुष्ययोनी एक जंक्शन आहे, आणि या मनुष्ययोनीतून सगळ्या योनी पुढे फिरतात आणि 84 लक्ष योनीचा प्रवास करतात. आणि म्हणून मनुष्ययोनी हा केंद्रबिंदू आहे. या 84 लक्ष योनीचा प्रवास टाळण्यासाठी मनुष्ययोनी आहे. आणि मग या 84 लक्ष योनीचा प्रवास टाळायचा असेल तर रामनामाचा अट्टहास करा आणि सातत्याने सत्कर्म करा. मरण समय अचूकरित्या रामनाम तोंडात येईल. तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल आणि तुमचा शेवटचा दिस गोड होईल. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुम्ही जे काही आवडीनं करता आयुष्यभर, ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते. हे मी बोललो. मरण समय एखाद्या अन्न पदार्थावर तुमची वासना गेली, मला हे खावं असं वाटतंय, तर शेवटी अन्न सेवन, चवीनं चव घेऊन अन्न खाल्लं, हा संस्कार बलवान ठरला. मरताना एखादा म्हातारा म्हणतो मला अमकं अमकं करून द्या रे. काय झालं? अन्न सेवन हा संस्कार बलवान ठरला. अर्थात तुम्ही आयुष्यभर चव घेऊन अन्नच खाल्लं, कारण मरण समय अन्न ध्यानात आलं, चित्तात आलं, आणि तुम्ही अमकं अमकं अन्न मागितलं. मोठी गंमत असते बघा. म्हातारं मरायला लागले, वयस्कर म्हातारे 80-90 वर्षाचं मरायला टेकलंय. लेकी वाळी भेटायला येतात बापाला. मोठी गंमत असते. मला कोणाला नाव ठेवायचं नाही, पण मोठी गंमत आहे. लेकी वाळी उशा पायता येऊन बसतात. लेक उशाला बसती बापाच्या, बाप मरायला लागला आणि लेक उशाला बसते आणि म्हणते दादा काय खावं वाटतंय. काय म्हणते लेक? दादा काय खावं वाटतंय. दादा म्हणतो कोंबड. दादा म्हणतो कोंबड. लेक बी कोंबड शिजून देते. दादा कोंबड खातो मरतो. आता मरताना कोंबड चित्तात आलं तर पुढच्या जन्मी दादा कोंबड होतो आणि पहाटे उठून बाग देतो, कुकू चिकू, सगळं गाव जागा होतं. काय मानवी जीवनाला काही लाज राहिली? काय चीज झालं मानवी जीवनाचं? कोंबडं खाल्लं, मेला, मरताना कोंबडं चित्तात आलं, पुढच्या जन्मी कोंबडं झाला आणि मरणी जायचे आठवे, तो त्याची गती ते पावे. मरताना जे चित्तात येईल पुढच्या जन्मी ते व्हाल, आणि मरताना ते चित्तात येतंय. आयुष्यभर ज्याच्यावर विशेष प्रेम केलं, मग मरताना कोंबडं आलं म्हणजे आयुष्यावर कोंबडेच खाल्ले, खाण्यावर प्रेम केलं. कोंबडं मागितलं, कोंबडं शब्द तोंडात आला, प्राण सुटला, तुम्ही कोंबडं झाले. मरताना मुलगी चित्तात आली, मुलगा चित्तात आला, पुत्रप्रेम हाच संस्कार बलवान ठरला. मरताना बैल चित्तात आला, बैलावर प्रेम केलं. काही कुत्र्यावर प्रेम करतात माणसापेक्षा, मरताना कुत्रं चित्तात आलं, कुत्रं झाला. जड भरताला मरताना हरिण चित्तात आलं, पुढच्या जन्मी हरिण झाला. आणि म्हणून धनवारा बोलतात की जितणे अवसरे जे आवडोने जीवी उरे, ते मरणाचे मेरे फार होऊ लागे. जिवंतपणे ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केलंय, मरण समित तेच चित्तात येऊन उभं राहतं आणि पुढच्या जन्मी तुम्हाला ते बनावंच लागतं. आणि म्हणून मोठी गंमत आहे बघा. आपल्याकडं माणसं मेल्यानंतर त्याच्या 10व्याला 13व्याला 14व्याला कीर्तनं ठेवतात. आणि हा जो अभंग आहे एवढा पवित्र आणि तुकोबाराच्या सगळ्या अभंगातला उत्कृष्ट अभंग आहे. तुकोबाराचे जे काय सगळ्यात उत्कृष्ट अभंग आहे, सगळी गाथाच उत्कृष्ट आहे, पण त्यात अजूनही जे निवडक अतिशय उत्कृष्ट अभंग आहेत, त्या उत्कृष्ट अभंगातला हा अभंग आहे. याच्यासाठी केला होता अट्टहास.
पण लोकांनी हा अभंग मसन वाट्यासाठी रिझर्व ठेवलाय. कीर्तनकारांनी या अभंगाला मसन वाट्यासाठी स्मशानासाठी रिझर्व केलंय. कुठल्याही 10व्याला 13व्याला 14व्याला वर्ष श्राद्धाला कीर्तन असेल की जवळजवळ सगळे 99% महाराज, एखादा सोडा 99% महाराज हाच अभंग घेतात मसन वाट्यात. याच्यासाठी केला होता अट्ट्या शेवटचा दिस गोड व्हावा. आता मला सांगा, धनवराज खडसावून सांगतायत की मरताना जे चित्तात येऊन उभं राहिले इमिजिएट तुम्हाला पुढच्या जन्मात ते व्हावं लागतंय. आणि मरणी जे आठवे तो त्याची गती ते पाहावे. मरताना जे चित्तात आलंय इमिजिएट मनुष्य त्या वस्तूच्या जन्माला जातो. मग एक मनुष्य मेलाय, 10 दिवसांनी त्याचा 10वा आहे. आता मरताना जे चित्तात आले त्या जन्माला तो गेलाय, 10 दिवसानंतर त्याचा दिवस आहे. आणि दिवसाला कीर्तन घेतलं याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिस गोड व्हावा. तर 10 दिवसांनी हे कीर्तन घेतल्यावर त्या म्हातारं कुठल्या तरी जन्माला गेले, ऑलरेडी मेलं तेव्हाच. आता त्याचा जन्म बदलेल का? त्याचा शेवटचा दिस गोड होईल का? मग हा अभंग मसन वाट्यात कशा करता? हा नीट आहे का ना? तो मनुष्य मेलाय मरताना जे चित्तात आलंय त्या वस्तूच्या जन्माला गेलाय बी, 10 दिवसापूर्वीच गेलाय आणि 10 दिवसांनी त्याचा 10वा आहे. आणि मसन वाट्यात अभंग घ्यायचा. मग याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा. मग 10व्या दिवशी त्याच्या चित्तात काय देव येईल आणि त्याचा रामनाम येईल आणि त्याचा दिवस काय शेवटचा दिवस गोड होईल का? मला कळा नाही गेलं कीर्तनकाराच की हा अभंग का घेत आहेत. एवढा सुंदर, एवढा पवित्र, एवढा भारी अभंग, पण हा अभंग सगळ्या कीर्तनकारांनी मसन वाट्यासाठी रिझर्व ठेवला. आणि मसन वाट्यात हाच अभंग असतो. 10व्याला 13व्याला 14व्याला श्राद्धाला. अभंगाचा अपमान आहे. अरे रुटीन कीर्तनात हा अभंग घ्या. काय महानता सांगितली या अभंगामध्ये. आणि म्हणून मी बोललो की मेलय 10 दिवसापूर्वी त्याच्या चित्तात आले, त्या जन्माला गेले. आणि आता 10व्या 13व्या 14व्या दिवशी त्याचा शेवटचा दिवस तुम्ही काय गोड करणार आहे? ते 10व्या दिवशीच गेलं कुठल्या तरी जन्माला, कुत्र्या मांजराच्या झाडा झुडपाच्या. आता तुम्ही मसन वाटत हा अभंग त्याचा शेवटचा दिवस काय गोड करणार आहे? त्याच्या चित्तात रामनाम येईल तो राम बनेल का? ते मेला 10 दिवसापूर्वीच. चित्तात आले ते झालं बी. जसं या म्हाताऱ्याच्या चित्तात कोंबडं आलं, हा पुढच्या जन्मात कोंबडं झाला. एक असंच म्हातारं बिमार पडलं आणि मरण समयी थोडं बेहोश झालं, तोतरी वळली आणि पडल्या बोलताय. म्हणलं वाके. पोरं म्हणले काय बाबा? म्हणले वाके. म्हणले काय? म्हणले वाके. आणि बेहोश झालं. पोरं म्हणले वाके म्हणून म्हातारं काय म्हणते बाबा? बाजूला 4-2 शहाणे असतात. ते म्हणले अरे म्हातारला काहीतरी गुप्त धनाबद्दल सांगायचं असेल रे, जवळ डॉक्टरला घेऊन या. डॉक्टर मीच होतो, डॉक्टर भागवत मोठे. डॉक्टरला घेऊन या म्हणले. आले, घेऊन आलो मी. आपडी थापडी गुळाची पापडी, म्हातारा उलतं पालतं केलं, सलाईन इंजेक्शन लावलं, थोडं शुद्धीवर आणलं मी. आणि मला पोराने विचारता काय विचारायचं म्हातारा, पटकन विचार जाईल नाही म्हातारा. पोरं आले म्हणले बाबा तुम्ही वाके काय म्हणत होते हो? म्हातारा म्हणतो वाके होय. म्हणले हो सांगा लवकर. अरे म्हणले बाबा वाके म्हणजे वासराने किरसुनी खाल्ली, आणि म्हातारा मेलं. आता मरताना वासरू आणि किरसुनी जर तुमच्या चित्तात आली तर पुढच्या जन्मात तुम्ही एक तर वासरू व्हाल किंवा किरसुनी व्हाल. काय चीज झालं तुमच्या मनुष्य देहाच? याच्यासाठी मनुष्य जन्म आहे का? वासरू आणि किरसुनी व्हायला, कोंबडं व्हायला? मग जागे व्हा, शहाणे व्हा. रामनामावर प्रेम करा. आयुष्यभर रामनामावर प्रेम केलं तर मरण समय रामनाम चित्तात येईल. तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल आणि तुमचा शेवटचा दिस गोड होईल. पुढच्या जन्मी तुम्ही राम व्हाल, जन्ममरणाचे स्वामी बनाल. मरण समय मुखात रामनाम येणं आणि रामनाम स्मरून प्राण त्यागणं याला म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. मग शेवटचा दिस गोड करायचा आहे ना, तर आयुष्यभर रामनामाचा अट्टहास करा आणि त्याला सत्कर्माची जोड द्या. रामनामाचा अट्टहास करा. बरेच लोक म्हणतात आम्हाला रामनाम घ्यायला वेळच मिळत नाही. रामनाम घ्यायला वेळ मिळत नाही असं बोलणं म्हणजे बायकोनी कुंकू लावायला वेळ मिळत नाही असं बोलण्यासारखं आहे. रामनाम घ्यायला वेळ मिळत नाही असं बोलणं म्हणजे बायकोनी कुंकू लावायला वेळ मिळत नाही असं बोलण्यासारखं आहे. सकाळची वेळ, नवऱ्याचं स्नान झालंय, बायकोचं स्नान झालंय, नवऱ्याची देवपूजा झाली, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, बायकोची आंघोळ झाली तरी बायकोच्या कपाळाला कुंकू नव्हतं. नवऱ्याला वाटलं लावील, आता लावील, मग लावील, झाला असेल कामाने उशीर. 10 वाजले कपाळाला कुंकू नाही, 11 वाजले कुंकू नाही, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, हिच्या कपाळाला कुंकू नाही. हा बायकोट गेला म्हणतो का ग, मी गंमत बघतो सकाळपासून, 2 वाजले तुझ्या कपाळाला कुंकू नाही, सौभाग्याचं लेणं नाही का ग? ते म्हणते मालक मला कामानेच बना ना. मागं सरकला आणि 1 ठोका टाकला कानपडात. गाडवीचे म्हणले 1000 कामं सोड पण पहिलं कुंकू लाव, ते तुझं सौभाग्य आहे.
1000 कामं सोडावीत आधी कुंकू लावावं, 1000 कामे सोडावीत आधी रामनाम घ्यावं, 100 कामे सोडावीत आधी स्नान करावं, 1000 कामे सोडावीत आधी भोजन करावं, 1,00,000 कामं सोडावीत आधी दान करावं आणि 1 कोटी कामं सोडावीत आणि आधी हरिनाम घ्यावं. कारण हरिनामाने जीव चिरंतन बनतो आणि चिरंतन बनणं म्हणजे देव बनणं, शेवटचा दिस गोड बनणं. म्हणून रामनामासाठी वेळ वेगळा काढायची गरज नाही ना. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, दळिता कांडिता तुझं गाईना अनंता. जनाबाई, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, तुको बराय. असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानोबर आहे. आपलं काम करत करतच राम राम म्हणा. मुखाला राम आणि हाताला काम द्या, वेगळं काही करायची गरज आहे नाही. नेहमी संसार हा तोंडी लावल्यासारखा करावा, संसार हा तोंडी लावल्यासारखा करावा. आपण जेवताना काय करतो, लोणचं तोंडी लावतो आणि भाजीपोळी खातो. तसं संसार तोंडी लावावा आणि परमार्थ खावा. संसार तोंडी लावावा लोणच्यासारखा आणि परमार्थ खावा, जीवन सफल होईल. रामनाम गोका, सातत्यानं रामनाम घ्या. रामनामाचा आटापिटा करा. मला रामनाम घ्यायला वेळ नाही असं कधीच म्हणू नका. मी बोलून गेलो की रामनाम घ्यायला वेळ नाही असं बोलणं म्हणजे बायकोनी कुंकू लावायला वेळ नाही असं बोलणं आहे. सगळी कामं सोडायत, बायकोने आधी कुंकू लावावं, सगळी कामं सोडायत आधी रामनाम घ्यावं. आणि कामही सोडायची गरज नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काम करतानाच राम राम म्हणा. रामनामाचा अट्टहास करा. एक मनुष्य स्मशानातून चालतोय, त्याच्या पायाखाली एक हाड आलं. त्या हाडातून एक आवाज आला, जरा संभल के चले इंसान, हम भी कभी इंसान थे. ते हाड म्हणते, जरा संभल के चले इंसान, हम भी कभी इंसान थे. तर मनुष्य म्हणतो, हे माणसा एवढा माजू नकोस, मला पायाखाली तुडू नकोस. एकेकाळी मी तुझ्यासारखाच माणूस होतो, पण मी कधी रामनाम घेतलं नाही. आज माझी काय अवस्था झाली बघ. मी हाड होऊन स्मशानात. एक मनुष्य स्मशानातून चालला होता, त्याच्या पायाखाली एक हाड आलं. त्या हाडातून एक आवाज आला. ते हाड म्हणतंय त्या माणसाला की जरा संभल के चले इंसान, हम भी कभी इंसान थे. जरा संभल के चले इंसान, हम भी कभी इंसान थे. ते हाड म्हणते त्या माणसाला, हे माणसा माजू नको, मला पायाखाली तुडू नको. एकेकाळी मी तुझ्यासारखा जिवंत माणूस होतो, पण आज माझी काय अवस्था झाली बघ. मी हाड होऊन स्मशानात पडलोय. मी हाड होऊन स्मशानात पडलोय का? तर मी मनुष्य असताना एकदाही मुखानं रामनाम घेतलं नाही. परिणाम काय झाला? मी हाड होऊन स्मशानात पडलोय. माणसा, मी चुकलोय, तू तरी चुकू नको. तू सध्या मनुष्य योनीत आहेस, तू सध्या मनुष्य योनीत आहेस. मुखानं सातत्यानं रामनाम घे आणि भगवंताची प्राप्ती करून घे. शेवटचा दिवस गोड करून घे. आणि तू जर रामनाम घेतलं नाहीस तर तुलाही माझ्यासारखं हाड बनून स्मशानात पडावं लागेल. जरा संभल के चले इंसान, हम भी कभी इंसान थे. म्हणून आम्हाला सावध होण्याची गरज आहे. राम घोका राम व्हाल, राम घोकणार नाहीत. स्मशानातील हाड व्हाल, मसन वाटेतील हाड व्हाल. ते हाड आम्हाला सांगते. आम्हाला सावध होण्याची गरज आहे. कबीर महाराज आपल्या एका अभंगातून आम्हाला आठवण करून देत आहेत की बाबांनो, रामनाम कधी घेताल? रामनाम कधी घेताल? कबीर महाराज बोलतायत, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम. अरे माणसा, तू रामनाम कधी घेशील? कब समरोगे राम भजो रे भाई, कब समरोगे राम.
बाचपन खेल गवाया, बाचपन खेल गवाया, जवानी में काम भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम, भजो रे भाई, कब समरोगे राम. अरे माणसा, तू रामनाम कधी घेशील? तुझं लहानपण खेळण्यात गेलं, बाचपन खेल गवाया, जवानी में काम. तुझं लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण स्त्री भोगात गेलं, संसारात गेलं. आता आलं म्हातारपण. बुढ़ापे में थर थर कांपे, बुढ़ापे में थर थर कांपे, निकल गया अवसान भजो रे भाई, कब समरोगे राम, कब समरोगे राम, भजो रे भाई, कब समरोगे राम. अरे लहानपण खेळण्यात गेलं, तरुणपण स्त्री भोगात गेलं, पुढालं म्हातारपण. म्हातारपणी अंगाला थर कापर सुटलं, बसलेली जागा उठवणं, जीभ तोंडात फसू लागली. बुढ़ापे में थरथर कापे, निकल गया अवसान. म्हातारपणी थर कापर सुटलं अंगाला, तुझ्या अंगातलं बळ गेलं, अवसान गेलं, जीभ तोंडात फसू लागली. आता कसं रामनाम घेशील आणि कधी घेशील? सावध हो. कब समरोगे राम, कब समरोगे राम. कबीर महाराज आम्हाला सावध करतात. अरे रामनाम कधी घेताल? तुकोबराय बोलले, नेले रात्री नेते अर्धे, नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्याधे. ऐका तुकोबराय चरण, आमच्या आयुष्याची काय धडगत लागते. नेले रात्री नेते अर्धे, बाळपण जरा व्याधे. आमचं अर्ध आयुष्य झोपीत गेलं, वरलं अर्ध आयुष्य ते 3 लोकांनी हिसकावून घेतलं. कोणी? बाळपणानं, म्हातारपणानं आणि रोगानं. खाली काय उरलं बघ तिला. नेले रात्रीने ते अर्धे, बाळपण जरा व्याधे. रात्रीने अर्थात झोपीत अर्ध गेलं आणि उरलेलं अर्ध 3 तुकड्यात वाटलं. लहानपण, म्हातारपण आणि बिमाऱ्या. म्हातारपणी रामनाम घेता येत नाही, लहानपणी कळत नाही, बिमाऱ्यात घेता येत नाही. इथं भजनाला काय उरलंय? म्हणून सावध व्हा. ज्या क्षणी तुम्ही सावरले तो क्षण तुमच्या पुनर्जन्माचा असतो. बालवयातच रामनामाला लागा, रामनामाचा अट्टहास करा आणि संगतीला सत्कर्म जोडा. अन्यथा तुकोबाराय बोलले, जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. तुकोबाराय इशारा करतात की जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. आमचं शरीर एक मुद्दल आहे. आमचं शरीर एक मुद्दल आहे. तुकोबाराय बोलतात की जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. महाराज म्हणतात आमचं शरीर एक मुद्दल आहे आणि या शरीरानं घेतलेलं रामनाम या मुद्दलावरील व्याज आहे. आमचं शरीर एक मुद्दल आहे आणि या शरीरानं घेतलेलं रामनाम या शरीरावरील व्याज आहे. हे रामनाम तुम्ही सातत्यानं आयुष्यभर घेतलं तर या रामनामाच्या व्याजानं तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होते. आणि हेच रामनाम तुम्ही ईश्वरार्पण बुद्धीनं घेतलं तर तुम्हाला मोक्ष लाभतो. परंतु तुम्ही रामनामच जर नाही घेतलं तर स्वर्ग आणि मोक्ष सोडा, तुम्ही सरळ नरकाला जाता. तुम्हाला मुद्दल मनुष्य जन्मही मिळत नाही. आणि तुकोबराय याला म्हणतात जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. ज्ञानोबराय म्हणतात कामाचे निबळे विशेष उपाय सळे, तया विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धर येतो. ज्ञानोबराय, कामाचे निबळे विशेष उपाय सळे, तया विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धर येतो. शरीर एक मुद्दल आहे. या शरीरावर शरीर एक मुद्दल आहे आणि या शरीरानं घेतलेलं रामनाम या मुद्दलावरील व्याज आहे. हे रामनाम निरंतर घेतलं तर या रामनाम रूपी व्याजानं तुम्हाला स्वर्ग लाभतो. परंतु हेच रामनाम तुम्ही जर ईश्वरार्पण बुद्धीने घेतलं तर तुम्हाला मोक्ष लाभतो. परंतु तुम्ही आयुष्यभर रामनामच नाही घेतलं,
मोक्ष आणि स्वर्ग सोडा, तुम्हाला नरकाला जावं लागतं. हा मुद्दल मनुष्य देहही मिळत नाही. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात की तू जन्मा येऊन काय केले, मुद्दल गमावले. याचा अर्थ मनुष्य जन्माला आले तुम्ही एकदा जर रामनाम नाही घेतलं तर तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म मिळत नाही, तुम्ही सरळ नरकाला जाता. मोक्ष आणि स्वर्ग तर सोडा. आणि म्हणून पुन्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळेल यासाठी किमान थोडेफार तरी सत्कर्म करा, म्हणजे किमान मनुष्य जन्म तरी मिळेल. राहिला स्वर्ग आणि मोक्ष, आम्ही नरकाला जाणार नाहीत, किमान मनुष्य जन्म तरी मिळेल, इतके तरी चांगले कर्म करा. एक बाई होती, भाजीचा व्यापार करायची. तिच्यापाशी फक्त 8 आण्याचं भांडवल होतं. 8 आणे घ्यावेत आणि बाजारात जावं आणि 8 आण्याची भाजी घेऊन ती बाजारात घेऊन बसावं आणि ती भाजी दाम दुपटीने विकावं. 8 आण्याचे 16 आणे करावेत. हा तिचा रोजचा नेम. नीट आहे का? तिच्यापाशी भांडवले 8 आणे. 8 आणे घेऊन बाजारात जावं मंडईत, 8 आण्याची भाजी घ्यावी आणि ती दाम दुपटीने विकावी. 8 आण्याचे 16 आणे करावे. घरी आल्या त्या वरच्या 8 आणे संसारात खर्चावेत पोटा पाण्याला. खाली 8 आणे उरले, पुन्हा उद्या मंडईत जावं, 8 आण्याची भाजी घ्यावी, 8 आण्याचे 16 आणे करावेत. घरी आलं पुन्हा 8 आणे संसारात खर्चावेत, 8 आणे शिल्लक ठेवावेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाजारात जावं, 8 आण्याची भाजी घ्यावी, दाम दुप्पट करावा. हा तिचा क्रम खूप दिवस चालला. 8 आण्यावरच सुखानं जगत होती. पण एकदा असं झालं की मध्ये दिवाळी आली. लहान मुलांना हट्ट केला की आई आम्हाला टिकले आणि पिस्तूल घेऊन दे ना ग. सगळ्या मुलांकडे आहे, आम्हालाही पाहिजे, दे ना काय पिस्तूल घेऊन. आता मुलाचा हट्ट असतो. आईने मुलाला टिकले आणि पिस्तूल घेऊन दिला दिवाळीला 1 आण्याचा. आता तिचं मुद्दल 8 आणे, त्यातला 1 आणा संपला, खाली उरले 7 आणे. 7 आणे घेऊन दुसऱ्या दिवशी मंडईत गेली. तिचा नियम जेवढे पैसे दाम दुपटीने विकायचं. आता उरले 7 आणे. 7 आणे घेऊन मंडईत गेली, भाजी घेतली 7 आण्याची, दाम दुपटीने विकली, 14 आणे आले. घरी आले, नियम त्यातले 8 आणे खर्चिले. 14 8 आणे गेले, 14 8 गेले, खाली उरले 6. पुन्हा दुसऱ्याची मंडईत गेली, 6 आण्याची भाजी घेतली, दाम दुपटीने विकली, 12 आणे आले. घरी आली, 12 8 आणे खर्चिले, खाली उरले 4 आणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा मंडईत गेली, 4 आण्याची भाजी घेतली, दाम दुपटीने विकली, 8 आणे आले. घरी आली, 8 आणे खर्चिले. आता खाली काय उरलं तिच्यापाशी? तिचं मुद्दल संपलं. तुकोबाराय म्हणतात जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. अरे जन्माला येऊन काय केलंय, तू मुद्दल गमावलं. म्हणजे हा मनुष्य देह एक मुद्दल आहे. हे मुद्दल तरी गमवू नका. किमान आम्हाला पुन्हा मनुष्य जन्म मिळेल एवढं तरी रामनाम ज्ञान सत्कर्म करा, पुन्हा मनुष्य तरी व्हाल, अन्यथा नरकाला जाल. आणि म्हणून तुकोबारायचा इशारा लक्षात घ्या की जन्मा येऊन काय केले, तू मुद्दल गमावले. तात्पर्य रामनामाचा अट्टहास करा आणि सातत्याने त्याला सत्कर्माची जोड द्या, शेवटचा दिस गोड होईल. म्हणून समय रामनाम मुखात येईल, तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल आणि तुम्ही रामस्वरूप बनाल, अर्थात मुक्त व्हाल. आणि रामस्मरून प्राण त्यागणं ही जीवनाची परमोच्च सीमा असते, जीवनाची खरी धन्यता असते. देव मरताना देव आपल्या डोळ्यापुढे उभा राहावा आणि देवाला स्मरून आम्ही प्राण त्यागावा, देवाचं नाव घेऊन प्राण त्यागावं, याच्या एवढं मोठं भाग्य काही नसते. देवानं भगवान कृष्णाने ज्यावेळेस गोकुळ सोडलं त्यावेळेस देव यशोदा मैयाला म्हणाले, यशोदा मैया मी चाललोय आता गोकुळ सोडून. देव 11 वर्ष होते आणि देव म्हणाले, कृष्ण म्हणाले की हे मैया मी आता पुन्हा गोकुळाला परत येणार नाही, तुझी माझी पुन्हा भेट होणार नाही, तुला काय मागायचं माझ्याकडून मागून घे. यशोदा मैया मोठी हुशार होती. यशोदा मैया म्हणाली, हे कृष्ण ठीक आहे चाललाय जा, पण तुला एकच मागते ते मला दे. काय काय देऊ म्हणले आई? म्हणले कन्हैया मला एकच दे. तर मैया म्हणते जब तन से प्राण निकले मेरा सावला निकट हो. बघा काय मागितले, काय काय हुशार आहे यशोदा मैया. जब तन से प्राण निकले मेरा सावला निकट हो. ज्यावेळेस माझ्या हृदयातून माझा शरीरातून माझ्या प्राण जात असेल, कृष्णा ज्यावेळेस माझ्या शरीरातून माझा प्राण जात असेल त्यावेळेस माझा सावळा कृष्ण माझ्या समोर असावा. मी त्याला डोळ्यानं पाहत पाहत त्याचं नाव घेत घेत प्राण त्यागावा. याला म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. यशोदा माईने सार्थक केला, कृष्णाला बांधलं. म्हणली कन्हैया चाललास ना जा, तू मला सोडून चाल ना जा, पण मी हुशार आहे तुला बांधते म्हणले. आईला म्हणतो माग. आईने मागितलं की जब तन से प्राण निकले मेरा सावला निकट हो.
जेव्हा माझ्या शरीरातून प्राण जात असेल तर कन्हैया तू माझ्या समोर असावं. मरत्या समय कृष्णाला यावं लागलं. यशोदा मैयाच्या चित्तात कृष्ण उभा राहिलाय आणि यशोदा मैया कृष्ण 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 करत कृष्णाला निहाळत, कृष्णाला पाहत कृष्ण 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 म्हणत डोळे मिटले आणि गतप्राण झाली. याला म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुमचा आमचा शेवटचा दिवस गोड होऊ शकतो. रामनामाचा अट्टहास करा, सत्कर्माची जोड द्या. बरेच समय रामनाम अचूकरित्या मुखात येईल. रामनाम सोडून तुम्ही प्राण त्यागाल, रामस्वरूप बनाल, मुक्त व्हाल. याला म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. यशोदा मैयाने आपला शेवटचा दिस गोड केला. गीतेच्या 8व्या अध्यायात धर्मराय लिहित आहेत, अर्जुन एक प्रश्न विचारतो देवाला की देवा, तू आम्हाला शब्द दिलास गीतेमध्ये की मरण समय अंतकालेची मामेव स्मरण मुक्तत्वा कलेवर. देवा, तू असा आम्हाला शब्द दिलास गीतेत आणि मरणी जयाचे 8वे धनुराय. अर्जुन म्हणतो, देवा तू आम्हाला शब्द दिलायस, वचन दिलायस काय की मरण समयी जो माझं नाम स्मरून प्राण त्यागतो तो देव होतो, तो कृष्ण होतो, तो मुक्त होतो. पण म्हणले देवा, मरण कधी येईल याचा पता नाही. ते जर एखाद्या अपघातात आलं किंवा झोपीत आलं, माणूस झोपला आणि झोपीतच मेला, तर म्हणले देवा तुझं नाव कसं आठवावं आणि आम्ही मुक्त कसं व्हावं. तुझं बोलणं मला जरा विसंगत वाटते. म्हणले देवा, मला समजावून सांग की तू म्हणतो माझं नाम स्मरून प्राण त्यागात तुम्ही मुक्त व्हाल. अरे पण देवा म्हणले झोपीतच मरण आलं तर झोपीत काय माणसाला शुद्ध आहे का? मग तुझं नाव कधी घ्यान काय कारण झोपीतच मेला माणूस तर. देवाने अतिशय गोड उत्तर दिलंय. देव अर्जुनाला म्हणतायत, पय नित्य सेवेला मी निदानी सेवको होय, ते ऋण वैपन देखोनी अंगी, मी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. आपल्या स्मरणाची वाहिली ही वैसी करी सावली, ऐसी नित्य बुद्धी संचली आणि तयाते. देव म्हणतात, अरे अर्जुना, भक्तांना आयुष्यभर माझं नित्य नाम घेतलंय, रामनामाचा अट्टहास केलाय, रामनामाचा आटापिटा केलाय, जो माझ्यासाठीच जगलाय, माझ्या नामासाठी जगलाय, ज्यांनी माझी नित्य सेवा केली, मरण समय मी त्याचा सेवक होतो. पय नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. निदान म्हणजे मरण. ज्यांनी माझी नित्य आयुष्यभर सेवा केली, मरण समय मी त्याचा सेवक होतो. त्याच्या चित्तात जाऊन उभा राहतो. तो बेहोश असला त्याला जागृती देतो, त्याच्या बुद्धीला चालना देतो, त्याला दर्शन देतो, त्याला माझं नाव घ्यायला लावतो आणि त्याला प्राण त्यागावा लावतो. का तर भक्तांनी आयुष्यावर माझं नाव घेतल्यामुळे मी भक्ताचा आधीच ऋणी असतो. त्या ऋणातून त्या कर्जातून, त्याच्या नामाच्या कर्जातून, ऋणातून मुक्त होण्यासाठी मी भक्तांना न बोलवता स्वतःहून जातो, त्याची परिचय करतो मरण समय. त्याचं ऋण माझ्यावर आधीच आहे. दिवाळखोर नारायण यावरी बहुताचे ऋण. तुकोबर आहे. देवाचं नाव घेणारे असंख्य तोंड आहेत, देवावर ऋण झाले. तुम्ही आपल्या नामाचं ऋण देवावर करा. देव म्हणता की भक्तांनी माझं नाव घेतलंय, त्या नामस्मरणाचं ऋण अगोदरच माझ्या डोक्यावर आहे आणि ते ऋण फेडण्यासाठी भक्तांना न बोलवता भक्ताच्या मरण समय मी धावून जातो, त्याच्या चित्तात उभा राहतो. तो बेहोश असला त्याला जागा करतो, त्याच्या बुद्धीला चालना देतो, जागृती देतो, त्याला दर्शन देतो, माझं नाव घ्यायला लावतो आणि माझं नाव घेऊन त्याला प्राण त्यागायला लावतो आणि मी सुखरूप माझ्या सोबत घेऊन जातो. तू काळजी करू नकोस. अर्जुन स्थिरावला, खुश झाला, निश्चिंत झाला, निवांत झाला देवाचं हे ऐकल्यावर. अर्जुन देवाचं हे बोलणं ऐकल्यावर निश्चिंत आणि निवांत झाला. अर्जुनाला विसावा मिळाला. अर्जुनाच्या मनात तळमळ होती की देवा हे सांग, देवा हे सांग. पण देवाने असं उत्तर दिल्यानंतर अर्जुन निश्चिंत झाला आणि विसावा पावला. अर्जुन निश्चिंत झाला आणि विसावा पावला. तो कुंभार आहे म्हणतायत, मला ही शंका होतीच की मरणसमयी देव चित्तात आला आणि त्याचं नाव घेऊन प्राण त्यागला तर शेवटचा दिवस गोड होतो, मनुष्य मुक्त होतो. पण जसं अर्जुन म्हणला तसं तुकोबाने त्याचं झोपीतच मरण आलं तर.
पण देवाला तो रेफरन्स आठवला अर्जुनाचा. देवाने अर्जुनाला दिलासा दिलाय, शाश्वती दिली, वचन दिलंय की ज्याने आयुष्यभर माझी सेवा केली, मरणसमयी मी त्याची सेवा करतो, माझं नाव घ्यायला होतो आणि त्याला माझ्यासोबत घेऊन जातो. हा शब्द अर्जुनाला दिलेला तुकोबारायला आठवतो. तुकोबारायला आठवला आणि तुकोबाराय म्हणले की देवाच्या या शब्दानं, देवाच्या या वचनानं अर्जुन निश्चिंत झाला, विसावला. तसं मीही माझ्या जीवनात निश्चिंत झालोय आणि विसावलंय. आणि हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत की आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तर्शनेच्या. देवाने अर्जुनाला शब्द दिला की तू काळजी करू नको. तुला भीती वाटते ना की मरण समय कसं नाव यावं, झोपीत मेला तर काय करावं. अरे म्हणले काळजी करू नको, पै नित्य सेवेला मी निदानी सेवक होय. ज्यांनी माझी नित्य सेवा केली, नित्य नाम घोकलंय, रामनामासाठी अट्टहास केलाय, आटापिटा केलाय, ते वजय माझ्यावर ऋण आहे, ते फेडण्यासाठी मी मरण समय धावून जातो, भक्ताची परिचर्या करतो, सेवा करतो, त्याला माझं नाव घ्यावं लागतो आणि माझ्यासोबत घेऊन जातो. हा अर्जुनाला दिलेला शब्द तुकोबारायला आठवलाय. देवाच्या शब्दाने अर्जुन स्थिर झालाय, निवांत झालाय, निश्चिंत झालाय, विसावलाय. तुकोबाराय म्हणले मलाही तो प्रसंग देवाचा आणि अर्जुनाचा आठवलाय. मग मला खात्री पटली, मी जर आयुष्यभर देवाचं नाम घोकलं, रामनामाचा अट्टहास केला, तर अर्जुनाला वचन दिलंय की ज्याने आयुष्यभर माझ्या नामाचा आटापिटा केलाय, अट्टहास केलाय, मरण समय मी स्वतःहून जातो, त्याची परिचर्या करतो, त्याला नाम घ्यायला होतो, माझ्यासोबत घेऊन जातो. मग या शब्दाने अर्जुन विसावलाय, निश्चिंत झालाय. मी निश्चिंत झालोय आणि विसावलोय. आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तर्शनेच्या. तुकोबाराय म्हणतात मी निश्चिंत झालो आणि विसावलो, माझाही धाक गेला. देवाने शब्द दिलाय की ज्याने आयुष्यावर माझी सेवा केली, मरण समय मी स्वतः जाऊन त्याची सेवा करतो, नाम घ्यायला होतं, माझ्यासोबत घेऊन जातो. आता काळजीच राहील नाही ना, काळजीच राहील नाही, मी फक्त नाम घेतो, देव येईल आपोआप. मग तुकोबाराय म्हणतात की संसारातली माझी तृष्णा निघून गेली आणि एकच तृष्णा शिल्लक राहिली, ती फक्त आता रामनामाची. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. माझ्या जीवनातली तृष्णा निघून गेली आता संसाराची, धनदौलतीची. आता उरली तृष्णा एकच, रामनाम रामनाम रामनाम. माणसाला अहंकार असावा, वाईट नाही, अहंकार असावा पण हरिदास म्हणून घेण्याचा. माणसाला लोभही असावा पण धनाचा नाही, हरिनामाचा. माणसाला तृष्णाही असावी पण धनाची नाही, भगवत प्रेमाची. माणसाला अहंकार असावा, हरिदास म्हणून घेण्याचा. माणसाला लोभ असावा, हरिनामाचा असावा. माणसाला तृष्णा असावी, भगवत प्रेमाची असावी. आणि मग तुकोबाराय बोलतात की माझ्या जीवनातली धनाची तृष्णा केव्हाच निघून गेली. आता तेव्हा मी निश्चिंत झालो, माझ्या जीवनातली तृष्णा निघून गेली. उरली तृष्णा, आता तृष्णा आहे पण कशाची आहे, तुझ्या प्रेमाची, तुझ्या नामाची. आता एकच तृष्णा, एकच हाव, तुझं नाव, तुझं नाव, रामनाम रामनाम रामनाम. हो, एकच आटापिटा, एकच अट्टहास, रामनाम. आणि या तृष्णेच्या बळावर तुकोबाराय इतकं नाम घेऊ लागले, इतकं नाम घेऊ लागले, जसे अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण 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 असा ध्वनी बाहेर यायचा, तसं तुकोबारायच्या रोमारोमातून विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायच्या रोमारोमातून केसातून विठ्ठल ध्वनी यायचा. जनाबाईच्या गौऱ्यातून विठ्ठल नाम यायचं. तुकोबारायच्या रोमारोमातून विठ्ठल नाव येते. इतकी रामनामाची, विठ्ठल नामाची तृष्णा वाढली. आणि मग ही रामनामाची तृष्णा वाढल्यामुळं तुकोबाराय म्हणतायत की आता मला माझंच कौतुक वाटायले की मी माझा उभा आयुष्य, माझा उभा देह कशात वेचलाय, विठ्ठल नामात, रामनामात वेचलाय. आणि म्हणून मला माझ्याच जीवनाचं कौतुक वाटायला लागलंय. हे तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितायत, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने साचे. नाम मंगळाचे तेने गुणे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुकोबाराय म्हणताय धनाची तृष्णा गेली, आता फक्त नामाची तृष्णा उरली. मी बोलून गेलो की जे अहंकार वाहती अंगी, हा मी हरीचे भूषावे लागी, जे लोभे एकचे जगी माझे ने लोभे. अहंकार असावा, हरिदास म्हणून घेण्याचा. लोभ असावा, हरिनामाचा. तृष्णा असावी, प्रभू प्रेमाची, भगवत नामाची. तुकोबाराय म्हणतात संसारातली तृष्णा गेली, आता तृष्णा उरली ती रामनामाची.
आणि या रामनामाच्या तृष्णेमुळे मी इतकं रामनाम घेतलं, मी माझं उभे आयुष्य रामनाम तर वेचलं. आणि या गोष्टीचं माझंच मला कौतुक वाटायला लागलं. म्हणले की मी किती रामनाम घोकले, मी रामनामात किती आयुष्य वेचलंय, या गोष्टीचं माझंच मला कौतुक वाटायला. आणि महाराज म्हणतायत कौतुक वाटे झाली या वेचाची. जीवन कशात वेचले? रामनामात. तृष्णा, रामनामाची तृष्णा. मग जीवन वेचलं कशात? रामनामात. मग रामनामात जीवन वेचलं तर या गोष्टीचं मला कौतुक वाटतंय. या मंगळ भगवंताचं, विठ्ठलाचं नाम माझ्या सतत मुखात राहिलंय. आणि महाराज लिहित आहेत की कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे ते नेसाचे. आणि मग तुकोबा राय म्हणताय की मला माझ्या जीवनात अखंड रामनाम घेतल्याचं कौतुक वाटतंय. याचं कारण काय? मी रामनामात शरीर वेचलंय, जीवन वेचलंय, याचं मला कौतुक वाटतंय. मी आनंदी या गोष्टीने. पण मी रामनाम घेतल्याचं मलाच कौतुक का वाटावं? तर तुकोबरायला उभं जीवन रामनामात वेचल्याचं कौतुक वाटतंय. याचं कारण, याची 2-3 कारण आहेत. तुकोबरायांनी आपलं जीवन रामनामात वेचलं, या गोष्टीचं तुकोबरायला कौतुक वाटतंय. याची 2-3 कारण आहेत. यातलं पहिलं कारण की ज्ञानोबराय म्हणतायत की जन्म सहस्र ओळगीचे एक वेळ वाचेसी यावया. एक वेळेस प्रांजळ मनानं तोंडात देवाचं नाव यावं असं वाटत असेल तर हजारो जन्म आधी देवाची सेवा करावी लागते, तेव्हा निर्मळ मनानं, प्रांजळ मनानं देवाचं नाव तोंडात येतं. अन्यथा देवाचं नाव सहसा तोंडात येत नाही. जन्म सहस्र ओळगीचे एक वेळ वाचेसी यावया. एकदा राम नाम तोंडात येण्यासाठी हजारो जन्म देवाची सेवा करावी लागते, तेव्हा प्रांजळ मनानं एकदा रामनाम तोंडात येतं. तुकोबराय तर म्हणतात मी रात्रंदिवस रामनामाचा घोक घेतलाय. मग या गोष्टीचं तुकोबरायला कौतुक वाटणं साहजिक आहे ना. देवाचं नाव तोंडात एकदा येण्यासाठी हजारो जन्म सेवा करावी लागते देवाची, तेव्हा एकदा रामनाम तोंडात येतं. आणि माझ्या तर नित्य तोंडात रामनाम आहे. मग असंख्य जन्मात मी देवाची किती सेवा केली असेल. हा माझा किती मोठेपणा आहे. अहंकार नाही, पण माझा किती मोठेपणा आहे. आणि म्हणून माझंच मला कौतुक वाटतं की इतकं नाम माझ्या मुखात स्थिरावलंय, इतकं नाम माझ्या मुखात स्थिरावलंय, मला त्याचं कौतुक वाटतं. एकदा नाम मुखात यायला हजारो जन्माची सेवा लागते. मी तर रात्रंदिवस नाम घेतोय. मी असंख्य जीवनात देवाची किती सेवा केली असेल. म्हणून मला या गोष्टीचं कौतुक वाटतंय की कौतुक वाटे झाली या वेचाची. अखंड रामनाम घेतल्याचं मला कौतुक वाटतंय. हे एक पहिलं कारण. दुसरं कारण, लोक एकदाही देवाचं नाव घेत नाहीत. मी निरंतर देवाचं नाव घेतोय, कौतुक वाटण्यासारखी गोष्ट आहे. एखादा मुलगा शाळेत एकदाही जात नाही, एखादा मुलगा दररोज शाळेत जातो, अभ्यास करतो, वर्गात पहिला येतो, कौतुक वाटण्यासारखं. लोक एकदाही रामनाम घेणार, पण मी 24 तास रामनाम घेतोय, म्हणून मला कौतुक वाटतंय. दुसरं कारण. आणि तिसरं कारण, तुकोबराय म्हणतायत मी निरंतर रामनाम घोकल्यामुळं, आयुष्य रामनामात वेचल्यामुळं मला कौतुक वाटतंय. तिसरं कारण, तुकोबराय म्हणतायत मी आयुष्य रामनामात वेचल्यामुळं मला कौतुक वाटतंय. का? तर या रामनामानं माझं मुक्तीसोबत मंगल परिणय झालं, अर्थात लग्न झालं. हे अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी, आता दिवसचारी खेळीमिळी. तुका म्हणे मुक्ती परिनिली नवरी, आता दिवसचारी खेळीमिळी. तुकोबराय म्हणतात की मला माझ्या रामनामाचं कौतुक वाटतंय. मी माझं जीवन रामनामात वेचलंय, याचं मला कौतुक वाटतंय. याची 3 कारणं सांगितली तुकोबरायांनी. शेवटचं कारण अतिशय महत्वाचं आहे की मी निरंतर रामनाम घोकलंय, याचं मला कौतुक वाटतंय. कारण रामनाम निरंतर घोकल्यामुळे माझा सर्वात मोठा फायदा झाला. काय? तर मुक्तीसोबत माझं मंगल परिणय झालंय, अर्थात मुक्तीसोबत माझं लग्न झालंय. हा माझा सर्वात मोठा फायदा झालाय. आणि म्हणून तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमिळी. तुकोबरायाचं मुक्तीसोबत लग्न झालं, अर्थात मुक्ती म्हणजे परमात्मा प्राप्ती. तुकोबरायाचं मुक्तीसोबत लग्न झालं म्हणजे तुकोबरायाला परमात्मा प्राप्ती झाली, तुकोबरायाला मोक्ष मिळाला. तुकोबराय मुक्तीवर भजनयुक्त बनले.
तुकोबारायचं लग्न मुक्तीसोबत झालं म्हणजे मुक्ती नावाची कधी बाई आहे, तुकोबाराय नवरदेव बाशिंग बांधले तांदूळ टाकले असं नाही. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, याचा अर्थ असा होतो की तुकोबारायचं लग्न मुक्तीसोबत झालं म्हणजे तुकोबाराय मुक्त झाले, तुकोबारायला परमात्मा प्राप्ती झाली. आता एखाद्या स्त्रीशी जर आपलं लग्न झालं रीतसर, तर त्या पत्नीसोबत संसार करावा लागतो. संसार केला तिला मुलंबाळ होतात, मुलाबाळाचं कोडकौतुक पाहावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी केळी मिळी. तुकोबाराने मुक्तीसोबत लग्न केलं. साधारण जीवनात दैनंदिन जीवनात जर एखाद्या स्त्रीशी आपलं लग्न झालं, तिच्यासोबत संसार केला, तिला मुलंबाळ होतात. आणि या मुलाबाळाचं नातरुंडाचं कोडकौतुक पाहत 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 आपले उरलेले 4 दिवस आपण खेळीमेळीत घालतो. आता दिवस चारी खेळीमेळी. बाईशी लग्न केले, संसार केलाय, मुलंबाळ झाले. मग आपण काय करायचं? नवराबाई काय म्हणतात? आता आपण नातरुंडाचं कोडकौतुक पाहून उरलेले 4 दिवस खेळीमेळीत घालू. आता दिवस चारी खेळीमेळी. तुकोबाराय म्हणतात मी मुक्तीसोबत लग्न केलंय आणि माझे उरलेले दिवस 4 दिवस मी खेळीमेळीत घातले. तुकोबारायला नेमकं काय म्हणायचं? एखादी बाई आहे, तिने लग्न केलंय आणि नवऱ्यापासून तिला 2 मुलं झाली. मुलं होण्यासाठी नवरा हे साधन आहे, मुलं हे साध्य आहेत. परंतु नवरा या साधनापासून मुलं हे साध्य प्राप्त झालं तर ती बाई नवऱ्यारूपी साधनाला टाकून देत नाही. उलट त्या नवऱ्यारूपी साधनाला आता घट्ट पकडून ठेवते आणि हे नवरा बायको दोघं मिळून त्या मुलाबाळाचं आणि नातरुंडाचं कोड कौतुक पाहतात. तसं तुकोबाराय म्हणतात की मी मुक्तीसोबत लग्न केलंय, अर्थात मला परमात्मा प्राप्ती झाली. आणि परमात्मा कशामुळे झाली? की मी रामनाम घेतलं. रामनाम हे साधन आहे आणि मुक्ती हे साध्य आहे. मी निरंतर रामनाम घेतलं, त्याच्यामुळे मला मुक्ती मिळाली. रामनाम साधन, या रामनाम साधनानं मुक्तिरूपी साध्य हाती आलं. पण मुक्तिरूपी साध्य हाती आल्यानंतरही मी रामनाम त्यागलं नाही. मी मुक्तीवर भजनयुक्त झालो. ज्ञान घेऊन गोविंद गायला, देवहून देवाचं नाव घेतलं. अर्थात मी मुक्त होऊनही मुक्तीवर भजनयुक्त झालो, अर्थात देवाचं नाव सातत्यानं घेत राहिलो. आणि मुक्तीवर जो भजनयुक्त असतो त्याला देवाच्या नावाचा आनंद लुटता येतो. आणि याला तुकोबाराय म्हणतात की आता दिवस चारी केळी मिळी. बाईला लेकरं झाले नवऱ्यापासून, नवरा टाकला नाही, घट्ट पकडून ठेवला आणि दोघांनी मिळून लेकराचं नातुंडाचं कोडकौतुक पाहिलं. आता दिवस चारी केळी मिळी. संसारात परमार्थात हरिनामानं मोक्ष मिळवलाय. मग हे हरिनाम टाकून द्यायचं नाही, मुक्तीवर भजनयुक्त व्हायचं, मुक्त होणं देवाचं नाव घ्यायचं, देवाच्या नावाचा आनंद लुटायचा. परमार्थात हे दिवस चारी खेळी मिळी. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी केळी मिळी. तुम्ही शेतामध्ये गहू लावलाय आणि काही दिवसांनी गहू आला, 4 महिन्यांनी तो काढला, घरात गहू आला. घरात गहू आला आणि तसाच ठेवला. याचा अर्थ काय? तुम्ही गव्हाची प्राप्ती केली, त्याचा उपभोग घेतला नाही. त्यात काय मजा आहे का? गहू पेरला, काढला, आणला, घरात नुसते पोतेच थप्पे लावून ठेवली, त्याचं काही केलं नाही, खाल्लं नाही, काही मजा आहे का? तसं मुक्ती मिळाली आणि तुम्ही त्या सायुज्य मोक्षात विलीन झाले, काय मजा आहे का? तुकोबाराय म्हणतात त्याची मजा नाही. गहू पेरावा, काढावा, घरात आणावा आणि गव्हाचे नाना प्रकारचे पदार्थ करून खावेत, म्हणजे गव्हाचा उपभोग घेतला. तसं रामनामानं मुक्ती मिळवावी आणि मुक्तीवर भजनयुक्त व्हावं आणि मुक्तीवर भजनयुक्त होऊन पुन्हा देवाच्या नामाचा सातत्यानं जाप करावा आणि देवाच्या नावाचा आनंद लुटावा. याला म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. महात्मा, संत महात्मा मुक्त होतो पण सायुज्य मोक्षाचा धिक्कार करतो. मुक्त होतो पण मुक्त होऊनही सायुज्य मोक्षाचा धिक्कार करतो आणि देवाला म्हणतो देवा मला मुक्त कर, पण मला तुझा मोक्ष नको, मला तुझी भक्ती हवी. चहुपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. ज्ञानोबा. कारण तुकोबारायला माहित होतं की जर मी मुक्ती स्वीकारली तर पुन्हा मला मनुष्याचं शरीर मिळणार नाही.
आणि मनुष्याचं शरीर जर मिळालं नाही तर पुन्हा मृत्यू लोकात मनुष्य होऊन येता येत नाही आणि देवाच्या नावाचे गोडवे गाता येत नाहीत. आणि मनुष्य शरीरच मिळालं नाही, देवाच्या नावाचे गोडवे गाता आले नाही, हरिनाम घेता आलं नाही, तर आमच्या जीवनाला काय लाज राहिली? त्या मुक्तीचं तरी आम्हाला काय करायचे? सांडोनिया सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. नामदेव महाराज. सांडोनिया सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. नामदेव महाराज. मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. मुक्ती मिळवायची पण बाजूला ठेवायची, तिचा धिक्कार करायचा. मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस. तुको बरा, मोक्षाचा आम्हाला अवघड नाही म्हणले देवा. मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी. आम्ही गठवड्यात मोक्ष बांधलाय, पाहिजे तेव्हा त्याला खोलू आणि त्याची प्राप्ती करू किंवा त्याला भोगू. मोक्षाची सोडी बांधी करी, परी जळाचे परी तळवटू घे. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, परी जळाचे परी तळवटू घे. दानवराय म्हणतात की मोक्षाची सोडबांध करतोय. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. मोक्ष गठड्यात बांधतोय, सोडतोय, बांधतोय, सोडतोय. एवढा मोठा अधिकारी मोक्ष, ज्याच्या घरी कामारी दासी आहे, चाकर आहे. मोक्ष हात जोडून उभा आहे, काय सेवा करू? तरी तो महात्मा म्हणतो, मोक्ष तू बाजूला राहा, रिद्धी सिद्धी तुम्ही बाजूला जा, माझ्याजवळ येऊ नका. मोक्षाचा धिक्कार करतो. मुक्त झालाय पण मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार करायचा. मुक्ती टाळायची नाही, मुक्त व्हायचं, मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार करायचा आणि मुक्तीवर भजनयुक्त व्हायचं. कारण मुक्ती स्वीकारली तर पुन्हा देह मिळणार नाही, मृत्यू लोकात येता येणार नाही, हरिनामाचे गोडवे गाता येणार नाहीत, संत कार्य करता येणार नाही. हनुमंत तुकोबारा म्हणले की आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साचे भावे वर्तावे. आम्हाला मुक्ती नको देवा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. हा संत संघ हवाय. मनुष्याचं शरीर पुन्हा हवंय, मृत्यू लोकात पुन्हा यायचंय, अवतार कार्य करायचंय. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीव. वाढावाया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. या 5-6 गोष्टी आम्हाला मृत्यू लोकात येऊन करायच्यात. हरिनामाचा प्रसार करायचा आहे, हरिनामातून धर्म जगवायचा आहे, हरिनामातून सुख वाढायचंय, हरिनामातून कुळाचार वाढायचा आहे, हरिनामातून भक्तिभाव वाढायचा आहे, हरिनामातून जड जीवाचा उद्धार करायचा. आणि हे सगळं करायचं तर आम्हाला शरीर लागेल. आणि म्हणून शरीर लागेल आणि मुक्ती स्वीकारली तर शरीर मिळणार नाही. म्हणून देवा आम्हाला मुक्त करा, पण मुक्त करून मुक्तीवर भजनयुक्त करा. आम्हाला मुक्ती नको, आम्ही मुक्तीचा धिक्कार करतो. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव नाथ महाराज. ऐसा बोधची केवळू होऊन असे निष्कळू, त्याहीवरी भजन शिळू माझ्या ठाई. मीच होनी पांडवा करीती माझी सेवा. देव होऊन देवाचं नाव घ्यावं, तो संत असतो, तो महात्मा असतो. आणि म्हणून देवाने 2 पर्याय ठेवलेत भक्तापुढं. खरोखरच सायुज्य मोक्षाला जो भक्त पोहोचतो, देवाने 2 ऑप्शन, 2 पर्याय ठेवलेत की बाबा तुला सायुज्य मोक्ष पाहिजे का, घे आणि जर सायुज्यात विलीन हो, जन्म मरणाचा फेरा चुकला. आणि दुसरा पर्याय की बाबा तुला मुक्त व्हायचे पण मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार करायचा का, ते मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार कर आणि मुक्तीवर भजनयुक्त बन. तू संत असशील, महात्मा असशील, वैकुंठात राहशील आणि तुझ्या इच्छेने हवा तेव्हा मनुष्याचा जन्म धरून मृत्यू लोकात जाऊन संत कार्य करशील, अवतार कार्य करशील, जडजीवाचा उद्धार करशील, सर्व संत कार्य करशील. आणि म्हणून संत महात्मा मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार करतो, मुक्ती स्वीकारत नाही. मुक्त होतो पण मुक्त होऊन धिक्कार करतो, मुक्ती स्वीकारत नाही, मुक्तीवर भजनयुक्त बनतो. आणि मुक्तीवर भजनयुक्त बनून संत बनतो. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी ज्ञानोबर आहे. मुक्तीवर भजनयुक्त बनतो आणि स्वेच्छेने पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात येतो, संत कार्य करतो, अवतार कार्य करतो, जगाचा उद्धार करतो. आणि म्हणून तुकोबारायाने मुक्तीशी लग्न केलंय, मुक्ती स्वीकारली आणि त्यागली, मुक्ती स्वीकारली आणि धिक्कारली आणि मुक्तीवर भजनयुक्त बनले. आणि पांडुरंगाकडून 5वा पुरुषार्थ मागितला, मुक्तीवर भजनयुक्त. चौ पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. हा 5वा पुरुषार्थ मागून घेतला
आणि तुकोबराय बोलले की आमचं घर वैकुंठात आहे, आम्ही वैकुंठात राहतो. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. आम्ही वैकुंठात राहतो, वैकुंठातून स्वेच्छेने हवे तेव्हा उपजतो, आईच्या गर्भातून उपजतो येतो, मनुष्य देह धारण करतो, अवतार कार्य करतो आणि पुन्हा वैकुंठाला जातो. हे अवतार कार्य करायचंय, मला मनुष्याचा देह हवाय, पुन्हा पुन्हा मृत्यू लोकात यायचे संत बनून अवतार कार्य करायला, जगाला दिशा दाखवायला, धर्माचं रक्षण करायला. म्हणून मी मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार केला, मुक्तीवर भजनयुक्त झालो आणि मुक्तीवर भजनयुक्त होऊन देवाच्या नावाचे गोडवे गाऊ लागलो. आणि मुक्त होऊन देवाच्या नावाचे गोडवे गाणे यात खरा आनंद असतो. मनुष्य मुक्त झाला, संयुज्यात गेला, पुन्हा देह नाही, ठीक आहे, जन्ममरण संपलं, पण मजा काय त्याच्यात. म्हणून माणसाने मुक्तीचा स्वीकार करू नये, मुक्ती मिळवावी आणि तिचा धिक्कार करावा, मुक्तीवर भजनयुक्त बनावं. त्याने वैकुंठात घर बांधावं आणि पुन्हा पुन्हा नरदेह धारण करून मृत्यूलोकात संत म्हणून यावं, संत कार्य करावं आणि भगवंताच्या नामाचा आनंद लुटावा. याला म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. तुकोबराय मुक्त झाले, मुक्तीचा धिक्कार केला आणि मुक्तीवर भजनयुक्त झाले. अर्थात तुकोबारांनी परमात्मा प्राप्ती केली आणि परमात्मा प्राप्ती करून मुक्तीवर भजनयुक्त झाले आणि देवाच्या नावाचा आनंद लुटू लागले. देव व्हावं, देवाचं नाव घ्यावं, हा देवाचा भोग असतो. गहू घरात आणलाय, पण गव्हाचे नाना प्रकार केलेत. एक गहू प्रकार बहु, गव्हाचे नाना प्रकार केले, गहू प्राप्त केला आणि गव्हाचे नाना प्रकार केलेत आणि खाल्लेत. गव्हाचा भोग घेतला, गव्हाची प्राप्ती केली, नाना प्रकारचे पदार्थ केले, गव्हाचा भोग घेतला, देवाची प्राप्ती केली आणि देवाचं नाव घेऊन देवाचा भोगही घेतला. हे जीवन धन्य असतं, यात आनंद असतो. याला मुक्तीवर भजनयुक्त महात्मा म्हणतात. देवहून देवाचं नाव घेणं म्हणतात आणि देवहून देवाचं नाव घेण्यात देवाचा खरा भोग असतो आणि जीवनाचा खरा आनंद असतो. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. अर्थात तुकोबारायांनी मुक्तीसोबत मंगल परिणय अर्थात लग्न केलंय, मुक्तीसोबत संसार केलाय. अर्थात एखाद्या बाईशी लग्न झालं, मनुष्य संसार करतो, तिला मुलं बाळ होतात आणि नवरा बायको मिळून त्या मुलाबाळाचं नातरुंडाचं कोडकौतुक पाहतात आणि राहिलेले 4 दिवस खेळीमेळीत घालतात. हे लौकिक जीवन. परमार्थिक जीवनात मुक्तीसोबत लग्न केलंय म्हणजे परमात्मा प्राप्ती केली, तो परमात्मा बनलाय, देव बनलाय आणि देव बनून देवाचं नाव घ्यायला लागलाय, मुक्तीवर भजनयुक्त झालाय आणि देवहून देवाचं नाव घेण्यात जीवनाचा खरा आनंद असतो. आणि याला म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती अभंगाचा भावार्थ आपण संपवलाय. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची. कौतुक वाटे झाली वेचाचे, नाम मंगळाचे तेने साचे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. तुकोबारायांनी मुक्तीशी लग्न केलं, अर्थात परमात्मा प्राप्ती केली, अर्थात तुकोबारा देव बनले आणि तुकोबाराने देवहून देवाचं नाव घेतलं आणि देवहून देवाचं नाव घेणं हा देवाचा भोग असतो. यात खरी मजा असते. गहू प्राप्तही केलाय आणि प्राप्त करून त्याचे पदार्थही केले आणि खाल्ले, हा गव्हाचा भोग. तसं देव प्राप्त करायचा आणि देवहून देवाचं नाव घ्यायचं, त्याची मजा लुटायची, हा देवाचा भोग असतो. देव भोगला, तुकोबारांनी मुक्ती भोगली आणि आपले उरलेले 4 दिवस खेडीमेळीत घातले. हे जीवन धन्य असतं. इथे मोठी मौज आहे. जाता जाता शेवटी सांगतो की तुकोबाराय जीवनमुक्त होते.
तुकोबा या अभंगाचं शेवटचं चरण ऐका ना, की तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. तुकोबारायला मुक्ती मिळाली होती, तुकोबाराय जीवनमुक्त होते. जिवंतपणी मुक्ती लाभणं ही जीवनमुक्ती, मेल्यावर मुक्ती लाभणं ही विदेय मुक्ती. तुका म्हणे आम्ही झालो जीवनमुक्त. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. या अभंगाच्या 4थ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की मी मुक्तीशी लग्न केलं, म्हणजे तुकोबाराय मुक्त आहेत. मग तुकोबाराय मुक्त आहेत तर तुकोबारायला तर शेवटचा दिस गोड काय करायचं? शेवटचा दिस गोड करणं म्हणजे काय? मोक्षच मिळवणं. देवाचं नाव घेऊन जीव त्यागला की मनुष्य मुक्त होतो, याला शेवटचा दिस गोड होणं म्हणतात. मग तुकोबाराय आधीच मुक्त आहेत, जीवन मुक्त आहेत. मग त्यांना मरणोत्तर अजून मुक्ती हवी होती काय? मुक्ती डबल मिळवावी लागती का काय? तर नाही. याचं गुढ असे की तुकोबाराय जीवन मुक्तच होते, जीवनपणीच मुक्त होते. परंतु तरीही त्यांना मरण समयी कृष्ण परमात्मा, विठ्ठल परमात्मा आपल्या डोळ्यापुढे ठेवायचा होता. त्या विठ्ठलाकडे बघत बघत विठ्ठलाचं नाव घेत 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 प्राण त्यागायचा होता. आणि हे मरण सर्वोत्कृष्ट मरण असतं, धन्य असतं. तुम्ही जरी मुक्त झाले तरी मरताना आवडीची वस्तू समोर असावी ही इच्छा असते. आईवडिलाची इच्छा असते की मरताना मी माझ्या मुलाला डोळ्यासमोर ठेवून मरावं. ठीक आहे, लौकिक जीवनात अडकलते आणि मरणी जयाचे आठवे, थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. पण माय मरायला लागली, बाप मरायला, तर मरताना एकच घोक घेतो, माझ्या लेकराला माझ्या पुढे आणा, माझ्या लेकराला बघत बघत मला जीव सोडू द्या, माझ्या लेकराला बघत बघत मला जीव सोडू द्या. बाप लेकराकडे बघत बघत जीव सोडतो, आनंदाने मरतो. महात्म्यालाही वाटते की देव बघत बघत जीव सोडावा. आणि म्हणून तुकोबारायचा हट्ट असे की मी आयुष्यभर रामनामाचा आटापिटा केला, अट्टास केला, त्याचा फायदा काय होईल? तर मरण समय देव माझ्या चित्तात येऊन उभा राहील. मी देवाला बघत बघत, देवाचं नाव घेत घेत, रामाला बघत बघत, विठ्ठलाला बघत बघत, कृष्णाला बघत बघत कृष्णाचं नाव घेईल आणि प्राण त्यागेल. आणि देवाला बघत बघत, देवाचं नाव घेत घेत प्राण त्यागणे, यासारखा आनंददायी मृत्यू नसतो. हा जीवनातील सर्वात धन्य क्षण असतो. म्हणून तुकोबाराय जीवनमुक्त असूनही तुकोबारायला मरताना पांडुरंग परमात्म्याला समोर ठेवून पांडुरंगाला बघत 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 प्राण त्यागायचा होता, पांडुरंगाचं नाव घेत घेत प्राण त्यागायचा होता. जसं यशोदा मैयाने कृष्णाला बघत बघत प्राण त्यागला, कृष्णाचं नाव घेत घेत प्राण त्यागला, तुकोबारायला हेच करायचं होतं. पांडुरंगाला, विठ्ठलाला बघत बघत पांडुरंगाचं नाव घेत घेत प्राण त्यागायचा होता. हे मरण धन्य असतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबारायला डबल मुक्ती नको होती, ते मुक्तच होते, डबल मुक्ती नको असते, ते जीवनमुक्त होते. पण तरी भगवंताला पाहत पाहत, भगवंताचं नाम घेत घेत आपला देह सुटावा, याच जीवनाची इति कर्तव्यता असती, महानता असती, धन्यता असते. हे जीवन धन्य असतं. देवाला पाहत पाहत प्राण सोडावून देवाचं नाव घेत घेत मरावं, याच्यापेक्षा मोठं पण काही नसते. हा आनंद तुकोबारायला लुटायचा होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी मुक्त असूनही मला देवाला डोळ्यासमोर ठेवून देवाचं नाव घेऊन मरायचं. आणि म्हणून याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा. परंतु तुकोबारायच्या नशिबी हे आलं नाही. तुकोबारायला ज्या पांडुरंगाला बघत बघत देह सोडायचा होता, तो पांडुरंगच विमान घेऊन आला आणि सदैव मनुष्याच्या शरीरासहित वैकुंठाला घेऊन गेला. तुकोबारायच्या नशिबी ते शेवटचा दिस गोड व्हावा हे आलंही नाही. त्यांना प्राण त्यागायची गरजही लागली नाही. ते जीवन मनुष्य देहातच वैकुंठाला गेले. प्रयाणकाली देवे विमान पाठविले. तुकोबारायच्या नशिबात ते आलं नाही. तुमच्या आमच्या नक्की येईल. आणि म्हणून तुम्ही आयुष्यभर ज्या वस्तूवर विशेष प्रेम करता, मरण समयी तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्ही तीच वस्तू बनता, असा शास्त्र सिद्धांत आहे. भगवान गीतेच्या 8व्या अध्यायात सांगतायत. आणि म्हणून तुम्ही आयुष्यभर रामनामावर विशेष प्रेम करा, रामनामावर सर्वात जास्त प्रेम करा. मरण समयी रामप्रभू आणि रामनाम चित्तात येऊन उभा राहील आणि रामनाम घेऊन तुम्ही प्राण त्यागाल आणि पुढच्या जन्मी तुम्ही रामच बनाल आणि पुढच्या जन्मी राम बनणं हाच मोक्ष असतो. ही जीवनाची धन्यता असती आणि यालाच म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे येडी वाकुडी उत्तरे, बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला.